मान्य आहे की शिवाजी महाराजांनी रायगड बांधला, मग आता रायगडच का बांधला? अरे तिथे गेल्यानंतर त्या किल्ल्याचा अनुभव घ्या ना, त्यावेळी किल्ला कसा बांधला. वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले, एक जमिनीवरचा किल्ला, जंगलामध्ये लपलेला वनदुर्ग, आपले दुर्ग तर सगळे गिरिदुर्गच आहेत, जलदुर्ग आहेत. तो आपल्यावरती जेव्हा राज्य केलं, मुघलांनी असेल, इंग्रजांनी असेल, पोर्तुगीजांनी असेल, त्यांनी ज्या वेळेस मंदिरं पाडली, त्यावेळेस फक्त मंदिरं तोडली, मंदिरं फोडली नाही. जे गड होते आपले, त्याची जी काही नासधूस केली, कारण त्यांना ते करणं गरजेचं होतं, त्यांना राज्य करायचं होतं. तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे. 200 वर्ष पोर्तुगीज का राहिले? म्हणजे एखाद्याला जबरदस्ती जर का दुसऱ्या धर्मात नेलेलं असेल आणि त्याला कुणावर का हिंदू धर्मात आणायचं असेल तर ती सोय केली पाहिजे. ती कोण आहे? ती मूळचे हिंदूच आहेत. तर फक्त तरी लोकांना घाबरवलेलं आहे. विहिरीमध्ये पाव टाकून त्यांचा धर्म बदललेला आहे. त्यांच्या लग्नांमध्ये आजही हळद लावली जाते. ती लोक आजही घरात मराठी बोलतायत. हे कुठून आलं? आपल्याला फक्त फोटो काढायचे, सेल्फी काढायचे, नंतर रील्स बनवायची, स्टोरी टाकायच्या, आपलं काम संपलं. तुम्ही किल्ल्यावर जा ना, नाही तुम्ही किल्ल्यावर जा, तुम्ही इतिहास जागता ठेवा, पण त्याच्याबरोबर तिथे गेल्यानंतर त्या एखाद्या वास्तूचा इतिहास पण तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. ट्रॅव्हल कॅफेच्या नवीन सीझनच्या नवीन भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. इतिहास, भूगोल, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन ह्या गोष्टींचं एकमेकांसोबत काय नातं आहे किंवा ते किती महत्वाच्या गोष्टी आहेत, हेच काहीसं सांगण्याचा आजच्या भागातून आमचा प्रयत्न आहे. म्हणजे आजच्या भागामध्ये जो आमचे गेस्ट आहेत तो ट्रेकर आहे, फोटोग्राफर आहे, ऐतिहासिक वास्तू त्याने फक्त बघितल्या नाहीयेत, तर वाचल्या आहेत, जपल्या आहेत आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तो आज करणार आहे. सो लगेच स्वागत करूया त्यांचं. पंकज समेळ. सो त्याने आजपर्यंत वेगवेगळ्या वास्तूंचा अभ्यास केलेला आहे, अगदी वेगवेगळ्या शहरांचा अभ्यास केलेला आहे असं म्हणू शकतो. आणि त्या वास्तूंच्या इतिहासातून पर्यटनापर्यंत कसं पोहोचायचं किंवा पर्यटन क्षेत्र कसं विकसित करता येऊ शकतं, अर्थात तो ट्रेकर असल्यामुळे त्याने त्याही बाजू बऱ्यापैकी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की ट्रेकिंग ह्या गोष्टी सुरू कशा झाल्या आणि त्यानंतर तिथून कशी त्यांची आवड ऐतिहासिक गोष्टी वाचून आणि ऐतिहासिक जागा वाचण्यापर्यंत गेली. सो आपण चालू करूया त्यांनाच विचारून की इतिहास आणि या संबंधात याचं नातं कसं सुरू झालं. सुरुवातीला मी अगदी म्हणजे ट्रेकिंग केलं. ट्रेकिंग करता करता असं वाटलं की अरे ट्रेकिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट आली, काहीतरी एकदम म्हणतात ना नवीन फील्ड मिळालं. बरोबर. किल्ल्यांच्या बरोबर शिवाजी महाराजांचा अभ्यास सुरू झाला, संभाजी महाराजांचा अभ्यास सुरू झाला, पेशव्यांचा आला, म्हणजे सगळ्यांचा आला. पण कुठेतरी म्हणजे नाही हे काहीतरी अजूनही काही आपलं जे पाहिजे ना ते मिळत नाहीये, असा एक पॉईंट तरी पण होता. म्हणजे नाही म्हणाला म्हणजे माझ्या नाव आतापर्यंत मी स्वतः एक 250 किल्ले बघितलेले आहेत, त्यातले 50% किल्ले मी सोलो केलेले. सोलो? हां, ज्यावेळी सोलोचा कन्सेप्ट अजूनही लोक सोलोसाठी फार थोडीशी नाहीच म्हणतात. म्हणजे त्या काळामध्ये मी सोलो केले, लाईक राजमाची, भीमाशंकर, तोरणा, रायगड, अगदी वासोटा पण. आता मी नाही सोलो करू शकत, पण वासोटा आता अलाऊ आहे सोलो करायला की आता कंपल्सरी आता तुम्हाला कंपल्सरी बोट गाईड घेऊन जावं लागतं. पण आमच्या वेळी असं नव्हतं. आमच्या वेळी फक्त तुम्ही बोटीने जा, नोंद करा आणि तुम्ही थोडंसं जाऊ शकतो. 15-20 years बॅक. पण मग तेव्हा सोलोचा एक्सपिरियन्स कसा होता? भारी, भन्नाट होते, भन्नाट. असं काही एखादं दिसलं की वाघ, बिबट्या? नाही, असं काही नाही. पण की त्यांनी जे प्रॉपर रूट दिले त्या ह्याच्यावरती आपल्याला दिसायचे काही शक्यता फार कमी, 0 शक्यता असते. बिकॉज ते जे मार्ग ठरले ते त्या मार्गांवरती कोणी सहसा येत नाही. पण ते जे मार्ग आहेत, म्हणजे आता मला आठवतं आम्ही ज्यावेळेस मी खूप आधी असताना हरिश्चंद्रगड केलेला, जो पहिला होता माझा, ज्यावेळेस जंगल होतं आणि ते मग पूर्ण खिरेश्वरच्या वाटेने वगैरे आम्ही गेलो. मग तेव्हा तू हरिश्चंद्रगड? हो केलेला आहे. पण सोलो केलेला आहे. आम्ही तेच म्हणून आम्ही ज्यावेळी सोलोची कन्सेप्ट लोकांना माहिती पण नव्हती. इव्हन तो महाराष्ट्रामध्ये ट्रेकिंग आत्ता जे कमर्शियल झालेलं आहे ना ट्रेकिंग, तेवढं ट्रेकिंग महाराष्ट्रामध्ये कमर्शियल झालं पण होतं त्यावेळी. त्या काळी म्हणजे त्यावेळी सांगतो ना, त्यावेळी हरिहर किल्ल्यावरती भटकायला आम्ही असे कोण नाही, म्हणजे आम्ही ग्रुपने गेलो होतो 5-6, एक 8-9 मित्र. किल्ल्यावरती आमच्याशिवाय कोणीच नाही. आणि सीझन असेल साधारणपणे जून 2nd वीक. किल्ल्यावरती आम्ही 7-8 जण सोडून किल्ल्यावरती कोणी नाही. आणि आताची परिस्थिती आपल्याला आता माहिती आहे. आता किल्ल्यावर बाकी सगळं नाही, फक्त माणसं दिसतात. ह्याला कारण कुठे म्हणजे आता विषय आहे, ह्याला कारण कुठेतरी आपण म्हणजे म्हणतात ना, आपण त्या प्रत्येक वास्तूची कॅरिंग कॅपॅसिटी विसरलेलो आहोत. पण कॅरिंग कॅपॅसिटी आय एग्री अप टू सम पॉईंट की बरोबर की एखाद्या
जस्ट लाईक की ट्रेनची कॅपॅसिटी, बसची कॅपॅसिटी, वास्तूची कॅपॅसिटी आहे. पण तुला असं नाही वाटत का की कितीतरी वर्ष म्हणजे सुरुवातीच्या काळात तू सोलो करायचास त्यावेळेस त्या गडावरती जाणाऱ्या लोकांची संख्या किंबहुना त्या गडा जाणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्याबद्दलची माहिती किंवा इतिहास, आता तो इतिहास सांगत नाहीत हा भाग वेगळा, पण सांगितला पाहिजे हाही तेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण जास्तीत जास्त लोकांना हरिहर, हरिश्चंद्रगड किंवा फॉर अ चेंज रायगड, राजगड सुद्धा लोकांना कळायला लागले की हा महाराजांचा इतिहास किंवा महाराजांची राजधानी हे तर कळायला लागलं. हो ते आहे, ते तर मी पूर्णपणे मान्य करतो. बट कसं आहे माहिती आहे का, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर वास्तूवर जातो त्यावेळी जे एथिक्स पाळायला पाहिजेत ना, आपण जनरली ते पाळणं विसरलेलो आहोत. आत्ताच एक 2-3 दिवसापूर्वीचा एक मला व्हिडिओ बघायला आला, तो हरिहरचा होता व्हिडिओ. एक मुलगा त्या हरिहरच्या सेकंड पॅचला म्हणजे त्या मेन ज्या पायऱ्या चढून म्हणजे त्या 80 डिग्रीमधल्या पायऱ्या चढून त्या दुसऱ्या स्टेपला आलेला आहे आणि तो असा मोठ्या मोठ्याने रडतोय. तो बघताना जाणवत आहे की त्याला ओव्हर ऍक्टिंग करतोय की त्याला ते अरे पण ते कशाला तुम्ही अशा रीलसाठी तुम्हाला किल्ले हे अशा रीलसाठी आहेत का? अरे तिथे गेल्यानंतर त्या किल्ल्याचा अनुभव घ्या ना. त्यावेळी किल्ला कसा बांधला असेल, ती 70 डिग्रीमध्ये तो पायऱ्यांमध्ये ती वाट कशी निर्माण केलेली असेल, तिथे गेल्यानंतर तो आजूबाजूला किल्ला, त्या किल्ल्याचं महत्त्व, तो इतिहास थोडाफार तर आपण अनुभवणं गरजेचं असतं रॅदर दॅन रील्स किंवा हे करण्यासाठी. आणि आणखीन एकदा का म्हणायचं झालं तर आजकाल किल्ले किंवा बरेचसे ऐतिहासिक मॉन्युमेंट्स ही फक्त रील्ससाठी किंवा लाईकसाठी एक असे स्पॉट झालेले फक्त आहेत. प्रेक्षणीय स्थळ झाल्यासारखं झालंय. म्हणजे त्याच्यातलं जे ज्ञान किंवा हे कोणी इतिहास घ्यायला जातच नाहीये. म्हणजे आता मी सांगतो ना, आता ज्यावेळी मी स्वतः जेव्हा मी म्हणलं ना की एक मेल्टिंग पण आलं की म्हणजे मी किल्ले सुरुवात केले, किल्ले बघायला मला किल्ले आवडायला लागले. किल्ले बघायला नंतर म्हटलं हे करत असताना मला आणखीन एक गोष्ट आठवली की आपल्याला नुसतंच किल्ल्यांमध्ये गुंतून नाही राहायचं. आणि मग त्यावेळी जेव्हा मी राजमाची आजपर्यंत साधारणपणे 25 ते 30 वेळा गेलेलं आहे. त्यातला 20 वेळा मला सोलो झालेला आहे. आणि सोलो पण टोकन कसा आहे तर जायचं लोणावळा मार्गे, उतरायचं कर्जत मार्गे. बरोबर. सो ह्या मार्गाने उतरताना मला अनेक वेळा त्या कोंढाणा लेणी मला दिसत होत्या. म्हटलं ह्या लेणी आहेत काय आहे ते बघून जाऊ. आणि देन लाईक जेव्हा मी पहिल्यांदा कोंढाणा लेणी गेलो, आय वॉज लाईक समथिंग डिफरंट. आता ह्याचं आणखीन डिटेलमध्ये करायचं. सेकंड टाइम फक्त कोंढाणा लेणी बघायला गेलो, वाटेने चाललोय 10 फुटांवरती असेल म्हणजे साधारण 10 चालतोय मी 10 फुटांवरती नाक पडतो, लिटरली झोपलाय. आय वॉज लाईक शॉक. अरे म्हटलं एवढा वाणी. आणि मी सांगतो मला सापांची फार भीती वाटते. तो साप समोरचा वाजता मस्त पडलाय तर म्हटलं ह्याला क्रॉस करून जायचं कसं. आणि तो नाग आहे समोर दिसतोय, तो नाग आहे आणि त्याला क्रॉस करून जायचं कसं. आता म्हटलं थांबू आता इथे 10 मिनिटं तिथेच बसलो, 10-15 मिनिटं बसलो. एका जागी आम्ही शांत होतो, त्याला पण जायचं नाही मला पण नाही जायचंय. तर गावातली काही लोक आली, मग त्यांच्या त्या हालचालीमुळे तो वाटेने निघून गेला. आणि तिथे गेल्यानंतर मग जो कोंढाणा लेण्याचा जो पहिला एक्सपिरियन्स होता, आय वॉज लाईक खरे काय आहे म्हणजे मी इतके वर्ष किल्ल्यांच्या मागे भटकून हे विसरलो की काय. ह्याच्याकडे मी कधी बघितलंच नाही असं झालं मला. म्हणजे त्या कोंढाणा लेण्यांमध्ये गेल्यानंतर मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेलो होतो की तिथून तरी दगडामधलं कोरीव काम, दगडामधली ती एवढी मोठी भव्य ती वास्तू बांधणं किंवा ते तिथे गेल्यानंतर पुन्हा आल्यानंतर मग असं झालेलं की अरे तिथे लिहिलेलं आहे काहीतरी दिसतंय मला वाचता येत नाही. बरोबर. आणि त्यावेळी पण प्रॉब्लेम होता आणि आज पण आहे की मराठीमध्ये मॉन्युमेंट्स किंवा ज्या लेणी आहेत किंवा कोणतेही पुरावशेष आहेत त्यांच्याबद्दल फार कमी लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये अगदी भरभरून लिहिलेलं आहे. ओके म्हणजे आपल्या भाषेत फार कमी आहे. मग त्याचं कारण काय वाटतं की मे बी आपण त्या गोष्टीकडे शिकलोच जात नाही. नाही. ओके. आपण त्या गोष्टी बघतच नाही. म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने किंवा अभ्यासाच्या दृष्टीने आपण त्या गोष्टींपर्यंत अजून तेवढं बघितलेलं नाही असं मला वाटतं. आता कोंढाणा लेणी जेव्हा मी बघितलं त्यावेळी लाईक बस समथिंग इज डिफरंट. मला ह्याच्यावरती काहीतरी करायचं. त्यानंतर मी कोंढाणे फेरा बराच एक पुन्हा जेवढा राजमाता झाला तेवढाच कोंढाणे पण झाले कारण की त्याच वाटेने यायचो. आणि मग हे करत असताना मग मला काहीतरी आहे मग मी लेण्यांवरती फोकस करायला सुरुवात केली. आणि मग तो लेणींमध्ये शिरल्यानंतर आम्हाला सुरुवातीला एक प्रॉब्लेम होता की बॉस लेणी तर शिकलो बट लेण्या शिकल्यानंतर महत्त्वाचं असतं ते म्हणजे ब्राह्मी लिपी. बिकॉज लेण्यांमध्ये ऑन अँड एवढे जेवढ्या बौद्ध लेणी आहेत त्याच्यामध्ये शिलालेख आहेत. मग त्याचा कसा आता अभ्यास करायचा. मग त्याच्यासाठी मग पुन्हा म्हणजे ना काहीतरी वाट काढायची का कशी तरी वाट काढावी लागते आपल्याला. पण त्यावेळी पुस्तकं होती पण ती पुस्तकं म्हणजे सांगतो ना त्यावेळेची म्हणजे इंग्लिश पुस्तकं होती ती घेणं परवडलं पाहिजे पुन्हा.
कारण की बिकॉज ऑन अन ॲव्हरेज इंग्लिश पुस्तकांच्या किमती 700 रुपयाच्या वरतीच असतात. एक आणि ते एक म्हणजे तास. असं तुला जर मला डीपली जायचं मला आणखीन जावं लागेल. सो मग काम चालू होतं, डॉक्युमेंटेशन करत होतो. म्हणजे 2003 ते 2013 10 वर्ष मी फक्त यू कॅन से की मी फक्त लेण्यांचं डॉक्युमेंटेशन किंवा लेण्यांचं दस्तऐवजीकरण हेच काम करत होतो. अशा Photographs किती लेण्या? काढून. सगळ्या लेणी अशा सगळ्या लेण्या तू महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी कव्हर केल्या. कव्हर झाल्यात माझ्या आता. मग असं या एवढ्या सगळ्या लेण्यांमध्ये तुला असं काय वाटतं की एखादी लेणी, अरे ही लेणी, ह्या लेणीमध्ये राहायला आवडतो, अरे ह्या कोंढाणे. लेणीमध्ये कोंढाणे. माझ्यासाठी कोंढाणे लाईक इट्स व्हेरी, मला ते फक्त ती मला म्हणून नाही की लाईक लव्ह ॲट फर्स्ट साईड जागा झाली होती. बिकॉज ती जागा तेवढी सुंदर आहे. लेणी आहे, समोर पावसामध्ये गेल्या समोर पाण्यात धबधबा वाहतो आहे, एकदम शांत जागा आहे, निसर्ग म्हणजे आजूबाजूला मस्त जंगल आहे आणि लाईक वा इथे येऊन राहायचं. कारण म्हणजे अजंठा आहे, वेरूळ आहे, या सुद्धा लेण्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या आता कमर्शियल झाल्या बऱ्यापैकी. हा. तेवढी आता फक्त कोंढाणा लेणी कमर्शियल कधी होते? फक्त पावसाळ्यामध्ये. पण मी बघितलं की पावसाळ्यामध्ये पण लोकांना ते लेणं बघायचं नसतं, त्याला पावसामध्ये भिजायचं. धबधबा. तर हा प्रॉब्लेम फक्त एकाच ठिकाणी नाही, हा सगळ्या ठिकाणी. हा अगदी घारापुरीला आहे, कान्हेरीला आहे, बाणगंगाला आहे, किल्ल्यांच्या ठिकाणी तर हा बघायलाच मिळतो. आपल्याला किल्ला बघायचाच नसतो. अर्थात आपल्याला फक्त फोटो काढायचे, सेल्फी काढायचे, नंतर रील्स बनवायची, स्टोरी टाकायच्या, आपलं काम संपलं. नाही, पण माझं म्हणणं आहे की त्या स्टोऱ्या काढतोय, चल ते पण ठीक आहे, पण त्यासोबत काही माहिती असेल सोबत की मी इथे कसा गेलो, का गेलो, इथेच का गेलो. म्हणजे महाराष्ट्रात एवढे गड आहेत, एवढी संपत्ती आहे किल्ल्यांची आपल्याकडे, तर त्यातले फक्त 4 किंवा 5 ट्रेक हातावर मोजणे एवढे आहेत, कदाचित 10 झाले असतील. हो तेवढेच किंबहुना असं माझं मत आहे की दर पावसाळ्यामध्ये एक ट्रेक हा व्हायरल होतो. हो. मध्ये एक अशेरीगडचा अशेरीगड झाला, मावचितगड झाला, हरिश्चंद्रगड झाला, भैरवगड झाला, रतनगड झाला. ते कॉमन म्हणजे आणि मी म्हणतो ना की जेव्हा आपण व्हायरल करतो, आपण त्यावेळी एका गोष्टीचा आपण विचार करत नाही की ह्या व्हायरलमुळे त्याच्या म्हणजे पुन्हा तो विषय होतो तो म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी. अर्थात आता सगळ्याच किल्ल्यांची काही कॅरिंग कॅपॅसिटी एवढी नाही की एका वेळी ते 4-5 हजार लोकांना सामावून घेऊ शकतील. आपण पुन्हा हरिहरवरती येऊ. हरिहरची कॅरिंग कॅपॅसिटी एवढी नाहीच आहे. नाही, ते हरिश्चंद्रगड सारखं तिकडे गर्दी. हां, खास करून ती जी पायऱ्यांची वाट जी आहे, त्या पायऱ्यांच्या वाट्यावरती तुम्ही कॅरिंग कॅपॅसिटी तुमची त्या वाट्यांची फक्त एकावेळी एका पायरी फक्त एकच जण उभा राहायला पाहिजे. बिकॉज जर का तुमचा वरून जर का एखादा पाय स्लिप झाला, सटकला, तो येताना बरोबर खालती 10 जणांना घेऊन खालती जाईल. नाही, त्याला काही सेच नाही. आणि तिथे तुमच्याकडे सेफ्टी प्रिकॉशन्स काही नाही आहेत. मग ह्याच्यामुळे होणार काय? असा एखादा ॲक्सिडेंट झाला तर सरकार बंदी आणणार. परत ते गड किल्ले याच्यावरती बंदी असं दर पावसाळ्यामध्ये लागते. किंवा मग काय करणार सरकार? मग रेलिंग बसवणार. पण मग तू आता म्हणजे मला आठवतं ज्यावेळेस परत सेम हरिश्चंद्रगडावर का झालं, बिकॉज माझं ते प्रेम आहे. कारण त्यावेळेस मी गेलो होतो त्यावेळेस तिकडे तुला सांगतो की काहीच नव्हतं, जंगल होतं, गुहेत राहायचं असायचं, तिकडेच गुहेत जेवण बनवा आणि तिकडनंच यायचं. पण आता जी दुसरी वाट झालेली आहे ह्याची पाचनाईची, ती सोपी वाट आहे. पण तिकडे रेलिंग केलेलं आहे सगळ्या एका साईडला पूर्णच्या, म्हणजे बऱ्यापैकी रेलिंग आहे, जायला अगदी महाशिवरात्रीला तर रांगच्या रांग लागते, बरोबर. सो मग तुला हे आवडतं की हे आवडतं आणि काय मला हे बघ, दुर्ग म्हटलं म्हणजे किल्ला हा थोडासा आपला म्हणजे म्हणा हा मुसलमान कायला शब्द आहे, तर आपण दुर्ग हा शब्द वापरू. दुर्ग ह्याच्यामुळे चालले दुर्गम. दुर्ग कसे असले पाहिजे? दुर्गम किंवा थोडेसे अवघड आहेत. तिकडे जो जाणार आहे त्याने त्या जागेचा पहिला आधी अभ्यास केला पाहिजे की तो किल्ला तिथेच का बांधलेला आहे, त्याचं एवढं इम्पॉर्टन्स काय आहे, मग त्याची ती वाट तशी का बांधलेली आहे. प्रत्येक किल्ल्याचा किंवा प्रत्येक आपण जर का बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले आहेत 275 आपण धरून चालू, ह्या प्रत्येक किल्ल्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. आता ह्याच्या 275 पैकी 275 किल्ले शिवाजी महाराजांशी निगडीत आहेत का? तर नाही. त्यातले आपण धरून चालू 200 किल्ले असतील की जे शिवाजी महाराजांच्या काळात किंवा महत्त्वाचे असतील. कारण की औरंगाबाद किंवा त्या साईडचे किल्ले कधीच स्वराज्यामध्ये आलेले नाहीत. आपण जर का स्वराज्य धरलं तर एक 200 आसपासचे किल्ले व्हायला पाहिजेत. आता ह्या प्रत्येक किल्ल्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे ना. म्हणजे हरिहरच्या पायऱ्या आहेत, लोहगडचा विंचूकाट आहे, विसापूरचं भव्य पठार आहे, रायगडचं तर राजधानीच आहे ती, राजगड पहिली राजधानी आहे,
प्रत्येक किल्ल्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य आपण ते वैशिष्ट्य अनुभवलं पाहिजे. तुम्ही किल्ल्यावर जा, नाही तुम्ही किल्ल्यावर जा, तुम्ही इतिहास जागता ठेवा, पण त्याच्याबरोबर तिथे गेल्यानंतर त्या एखाद्या वास्तूचा इतिहास पण तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. की मान्य आहे की शिवाजी महाराजांनी रायगड बांधला, मग त्यांनी रायगडच का बांधला? रायगडच का राज्य जेवढं इम्पॉर्टन्स दिलं? मग त्याच्यावेळी तुम्हाला महत्वाचं असतं ते म्हणजे भौगोलिक इतिहास. तोच पुढे येणार होतो, भौगोलिक इतिहास, प्रत्येक जागेचा भौगोलिक इतिहास हा बघणं गरजेचं असतं. आता आपण जसं म्हणतो की नाणेघाट, त्यांनी ती नाणेघाटात गुहा का बांधली? बिकॉज ती जी गुहा खिंड आहे ती कोकणला आणि आपला घाटमाता ह्यांना जॉईन करते, जोडणारी वाट आहे ती. आणि मग तुमचा मार्ग तुमचा प्रवास सुकर होणार असेल तर तुम्ही तिथे डेव्हलपमेंट करणारच ना. तू मगाशी भौगोलिक इतिहास बोललास ना, मला तेव्हा म्हणजे मला असं वाटत होतं की इतिहास हा एक वेगळा भाग झाला आणि भौगोलिक इतिहास हा एक टोटली वेगळा सब्जेक्ट किंवा वेगळा विषय जो अभ्यासला पाहिजे. किंवा जॉग्राफिकल हिस्टरी म्हणजे प्रत्येक जागेची एक भौगोलिक इतिहास असतो. ते तिथेच का किंवा त्याला एवढं इम्पॉर्टन्स का आलं हे सगळं बघणं गरजेचं असतं. अर्थात आपण आता उदाहरण जसं द्यायचं झालं तर असं म्हणलं नाणेघाटाचं उदाहरण आहे, जे महत्त्वाचं उदाहरण आहे की तीच जागा का आपण तिथूनच त्यांनी वाट का गेली? बिकॉज ऑलरेडी तिथे काहीतरी असणारच ना. आपण जेव्हा नवीन एखादं डेव्हलपमेंट करतो त्या काळात त्यांनी बघितलं असेल त्यावेळी तिथे काहीतरी असणार आहे म्हणून त्यांनी तिथे केलं ना. ते म्हणजे नाणेघाटाची गुहा तिथेच का, तर तिथे ना ती सेफ वाटली जागा. किंवा मग रायगडच का, तर जेव्हा आपण रायगड बघतो तर असं दिसतंय की रायगडच्या आजूबाजूला काहीच नाही आहे. रायगड कोणत्याही डोंगर रांगेला जोडला गेलेला नाही आहे. बरोबर. वा. त्यामुळे तसा एकटा पडलेला आहे. वा. आणि एकटा पडलाय म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला इझिली अटॅक करता येणार नाही. इझिली अटॅक करता येणार नाही आणि तुम्हाला पुन्हा लांबून तुम्हाला येणार शत्रू दिसणार आहे तुम्हाला, कारण तुम्ही वरती आहे आणि तुम्ही बाजूला एकमेका तुम्हाला कोणती डोंगर तुम्हाला जोडलेली नाहीये. म्हणजे कुठेच एक अडथळा नाही तुम्हाला. पण जर का आपण सुधागड बघितलं, सुधागड भौगोलिक दृष्ट्या राजधानीसाठी अयोग्य आहे. का? कारण की सुधागडच्या आजूबाजूला डोंगरांगा चिकटून वगैरे सगळे अगदी आजूबाजूला. मेन म्हणजे तो अगदी त्याची डोंगरांग चिकटून आहे एकमेकांना. ते जे ठाण्याला लेणी किंवा कोकणावरनं घाटावरनं कोकणावर खालती यायला ह्या डोंगरांगात एकमेकांशी जुळूनच त्या. तसं रायगडला नाहीये. रायगड मध्ये मग असा एकटा बसलेला आहे. केवढा त्या काळचा विचार होता तो. हा इव्हन तो मग असा विचार आपल्याला ह्याचा पण केला पाहिजे, देवगिरीचा केला पाहिजे. देवगिरी पण मध्येच असा बसलेला आहे. केवढ्या आत म्हणजे फक्त देवगिरीचा प्रॉब्लेम असा एकच येतो की त्या काळातल्या त्यांनी जेव्हा यादवानी किल्ला बांधला तेव्हा त्यांनी त्याला एक्झिट ठेवला नाही ॲडिशनल. आणि तिथेच यादव फसले होते. तुम्ही जर का एखाद्या किल्ला बांधता तर त्या किल्ल्याला तुम्हाला एक वेगळा एक्झिट ठेवला पाहिजे किंवा काहीतरी प्रवेश मार्ग, जो आणीबाणीचा प्रवेश मार्ग म्हणून तुम्ही तो वापरू शकता. जसं रायगडला आहे. बरोबर. रायगडला वाघ दरवाजा आहे. पुन्हा एकदम टोकाला जी भवानीचा कडा आहे. पुन्हा आपला इथे टकमक टोकाच्या इकडे खालती वाट जाते. सो महाराजांनी त्या प्रत्येक गोष्टीवरती विचार केलेला आहे. आणि आपण जर का महाराजांनी बांधलेल्या का किल्ल्यांचा विचार केला तर प्रत्येक किल्ल्यावरती एक्झिट रूट आहे जो महत्वाचा म्हणजे महामार्ग सोडून किंवा महाद्वार सोडून आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणताही एखादी मॉन्युमेंट बांधताना म्हणजे संरक्षक मॉन्युमेंट बांधताना तुम्हाला भौगोलिक इतिहास तपासणं गरजेचं असतं. बिकॉज तो जागा तुम्ही तपासला नाही तर तुम्ही तुमचं जी संरक्षण व्यवस्था जी आहे ती तुम्ही नाही हे करू शकणार. आणि हे सगळं आपल्याला म्हणजे आणखीन जर का डीपली वाचायचं असेल तर मग अर्थशास्त्र आहेच. अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला सगळं मेन्शन केलंय. तुम्हाला राजाचा वाडा कसा असला पाहिजे, शहर कसं असलं पाहिजे, तटबंदी कशी असली पाहिजे, किल्ले कसे बांधावेत, किल्ल्यांचे प्रकार दिलेले आहेत. म्हणजे आपण फक्त म्हणतो की दुर्ग, बट अपार्ट फ्रॉम दॅट वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले, जमिनीवरचा किल्ला, जंगलामध्ये लपलेला वनदुर्ग म्हणजे आपला आजचा वासोटा म्हणता येईल. आपले दुर्ग तर सगळे गिरिदुर्गच आहेत. बरोबर. जलदुर्ग आहेत. अर्थात. सो अशा प्रत्येक किल्ल्याची नोंद आपल्याला
अर्थशास्त्रामध्ये त्यांनी ठेवून दिलेली आहे. तो त्याचा आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. म्हणजे हा सगळा अभ्यास महाराजांच्या काळामध्ये झालेला होता त्या किल्ले बांधताना. आणि तेच आपला महाराजांनी जेवढे किल्ले बांधलेले आहेत ते किल्ले बांधताना आपल्याला बघताना दिसून येतो. पण होतं असं की आपण किल्ले गेल्यावरती हा सगळा आपण बघतच नाही आहोत, भौगोलिक इतिहास बघतच नाही. पण तुला खरंच असं वाटतं की हा जो इतिहास किंवा आपण जो शिकलो नाही तो आपल्यावरती जेव्हा राज्य केलं, मुघलांनी असेल, इंग्रजांनी असेल, पोर्तुगीजांनी असेल, तो केला कारण त्यांनी ज्यावेळेस मंदिरं पाडली त्यावेळेस फक्त मंदिरं तोडली, मंदिरं फोडली नाही. मग जे गड होते आपले जे बांधले होते त्याची जी काही नासधूस केली, बरोबर. तर त्यांना असं का वाटलं की ती वरती जाऊन गडवरती जमिनी ह्याच्या ते पण नासधूस करावे की ते पण फोडावे, ते पण तोडावे. कसं असतं हे बघ, आपला जर का एखादा काही म्हणजे आजूबाजू लोकांवर जर का राज्य करायचं असेल तर त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करावी लागते. मध्ये भीती निर्माण कशी करणार, तर त्यांची जी धार्मिक स्थळं आहेत ज्याच्यापासून त्यांना म्हणजे एनर्जी मिळते, स्फूर्ती मिळते, ती त्यांची ठिकाणं नष्ट करायची. ब्रिटिशांनी सुरुवातीच्या काळात ते केलेलंच आहे. अर्थात म्हणजे 1818 बरेचसे किल्ले डिस्ट्रॉय केले कारण त्यांना ते करणं गरजेचं होतं, त्यांना राज्य करायचं होतं. आणि त्यांना माहिती आहे की मराठी किंवा मराठ्यांना स्फूर्ती कुठून मिळणार नाही तर किल्ल्यांवरनं. अर्थात बरोबर. पोर्तुगीजांच्या जागात त्यांनी आपले मंदिरं डिस्ट्रॉय केली आहेत कारण की त्यांना राज्य करायचं इकडून. तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे. मुघलांनी काय केलं, मुघलांनी पण तेच केलं, तुम्हाला भीती निर्माण करायची पाहिजे. हे बघा, तुम्ही एकदा लोकांच्या मनात भीती निर्माण केलीत, मग तुमची जी लढायची ताकद जी असते ती आपोआप कमी होते. बरोबर. तुम्ही आपोआप सरेंडर व्हायला लागतं गोष्टी या करता. ओके यार, अरे राजगड रायगड एवढ्या सगळे दुर्गम गोष्टी. बरोबर. आणि तेच प्रकार म्हणजे आपल्याला म्हणजे म्हणणार ना की आपण जेव्हा ठाण्यामध्ये पुन्हा येऊ तर ठाण्यामध्ये जाधव गेल्यानंतर 1400 ते 1537 मुघल होते, आलटून पलटून मुघल आलेले आहेत, नंतर पोर्तुगीज आले आहेत. पण 1537च्या नंतर ते 1739 पर्यंत 200 वर्ष पोर्तुगीज का राहिले आहेत, तर फक्त त्यांनी लोकांना घाबरवलेलं आहे. मग ते कधी विहिरीमध्ये पाव टाकून त्यांचं धर्म बदललेला आहे, ज्यांना आपण आजकाल ईस्ट इंडियन कम्युनिटी म्हणतो. ती कोण आहेत, ती मूळचे हिंदूच आहेत. ते त्यांच्या लग्नांमध्ये आजही हळद लावली जाते. ती लोक आजही घरात मराठी बोलतायत. अर्थात हे कुठून आलं? दॅट मीन्स त्यांना आपण त्या काळात आपण त्यांना कन्व्हर्ट करून घेतलेलं नाहीये. पुन्हा राजा त्या काळात आपल्याकडे कन्व्हर्जन करून घ्यायची, पुन्हा धर्मात आणायची आपल्याकडे पद्धत होती की नव्हती मला माहित नाही. पण आता आहे का? आता अजूनही नाही आपल्याकडे. आणि मी तो वेगळा अगदीच वेगळा टॉपिक मी अजूनही म्हणतो की अजून आपल्याकडे प्रॉपर कन्व्हर्जन पुन्हा धर्मात म्हणजे एखाद्याला जबरदस्ती जर का दुसऱ्या धर्मात नेलेलं असेल आणि त्याला पुन्हा जर का हिंदू धर्मात आणायचं असेल तर ती सोय केली पाहिजे. हे बस स्वेच्छेने गेल्या तर त्याला आपण काही पुन्हा आणू शकत नाही. पण जर का जबरदस्ती एखाद्या व्यक्तीला त्याला धर्म बदलला असेल तर त्याला पुन्हा मूळ धर्मामध्ये आणलं पाहिजे. आणि ते करणं हे काम जेव्हा एखाद्या धर्माला जेव्हा राजाश्रय असतो ते तेव्हाच होऊ शकतो. भौगोलिक इतिहास नावाच्या कन्सेप्टमध्ये आता तू दुर्ग, गड, किल्ले आणि लेण्या ह्याच्या व्यतिरिक्त जी आता शहरं विकसित झालेली आहेत, मी उदाहरणार्थ मग अशी तू उल्लेख केला तो ठाणा. तर ठाण्या शहराचा इतिहास आणि आता ठाण्याचं असलेलं काय म्हणतात प्रवास, ठाण्या शहराचा प्रवास, ह्याच्याबद्दल काय वाटतं तुला? कसं बघ, ठाणा जर का आपण विचार केला तर आपण जेव्हा प्राचीन भारतामध्ये आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला पहिलं बघायला मिळतं की प्राचीन भारतामध्ये 3 महत्वाची बंदरं होती. एक भृगु कच्छ म्हणजे आजचं भरोच, दुसरं होतं ते सोपारा म्हणजे आजचं नालासोपारा किंवा त्याचं आणखी नाव आहे शूरपारक म्हणून, आणि तिसरं आहे ते म्हणजे चौल, ज्याचा उल्लेख सेमुलक असा बऱ्याच नावाने आलेला आहे. तर यांचे उल्लेख आपल्या बऱ्याच प्राचीन इतिहासामध्ये बघायला मिळतात. पण ही सगळी बंदरं जी आहेत ना ही अगदी भर समुद्रामधली आहेत. ओके. तर भर समुद्रावरती तुमच्या म्हणजे आहेत म्हणजे तुम्ही तुमच्यावरती हल्ले होणारच. पण तसं ठाण्याच्या बाबतीत झालेलं बघायला मिळत नाही. ठाण्याचा उगम किंवा ठाणे महत्वाचं जे बंदर किंवा महत्वाची ठिकाण म्हणून हा जो काही उदय झालेला आहे हा साधारणपणे 5व्या-6व्या शतकापासून आपल्याला बघायला मिळतो. तो साधारणपणे अजूनही ठाणं डेव्हलप होतच आहे. 5व्या-6व्या शतकाच्या आसपास किंवा साधारणपणे नंतर म्हणजे ठाण्याचे जसं नाव वाढायला लागलं तर ठाण्यावरती सगळ्यात पहिलं आक्रमण कोणी केलं असेल तर ते केलंय ओमानच्या. ओमानमधनं भारत ठाण्यावरती आक्रमण झालेलं आहे.
ओमान आता ओमान कुठे आणि ठाणा कुठे सांग मला. आणि ओमान केवढं आणि ठाणं केवढं तर ठाण्यावरती त्याने आक्रमण केलंय. तो म्हणजे दॅट मीन्स ठाण्याची प्रसिद्धी वाढायला लागलेली. आता ठाणं सगळ्यांसाठी फेमस महत्वाचं काय होतं तर ठाणं हे खाडीवरती बसलेलं आहे. बरोबर हं, ठाणं एका बेटाचा भाग आहे, ते म्हणजे साष्टी. ओके. ठाण्याला नॅचरल डिफेन्स आहे. एका बाजूला पूर्णपणे डोंगर रांग आहे, आणि दोन बाजूना खाडी आहे. म्हणजे अशा जागेवरती ठाणं बसलेलं आहे. क्या बात आहे. ओहोटीच्या वेळी आपण चालत कळवाला जाऊ शकतो. हो. म्हणजे जेव्हा चिमाजी आपण जेव्हा आक्रमण केलं ठाण्यावरती, पोर्तुगीजांना काढून टाका म्हणजे त्यांना पूर्ण इथून परत पाठवण्यासाठी, साष्टी हा भाग स्वतंत्र करण्यासाठी, तेव्हा कळव्याला आल्यानंतर त्यांनी कळव्याचा जो एक बुरुज बनलेला आहे तो बुरुज पार करून ते चालत ठाण्याच्या किल्ल्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणजे एवढं ठाणा भरतीच्या वेळी ॲक्सेसिबल आहे. हो. आजही जर का आपण बघितलं, आज जर का आपण भरतीच्या वेळी जर का ट्रेनमधनं आलो तर आपण ती पाण्याने आधी चालत क्रॉस करू शकतो आपण ती खाडी. एवढं ठाणे असं स्ट्रॅटेजिक लोकेशनवरती बसलेलं आहे. एका साईडला डोंगर, एका साईडला खाडी आणि मध्ये बरोबर ठाणं. आणि म्हणून जेव्हा नंतरच्या काळात मग मार्को पोलो येऊन गेलेला आहे, म्हणजे मार्को पोलोच्या आधी शिलाहार होते, तर शिलाहारांचा एक राजधानीचा उल्लेख होतो तो म्हणजे पुरी. आता ही पुरी नक्की कुठे ह्याच्यावरती अभ्यासकांचं आणि सगळ्यांचं थोडंसं असं दुमत आहे की नक्की पुरी कोणतं. काही लोकांचं मत आहे पुरी म्हणजे घारापुरी. ओके. पण मी पुरी म्हणून मान्यता देणार नाही. कारण की जर का तुम्ही एखाद्या राज्याची राजधानी म्हणून तुम्ही एखाद्या जागेची निवड करता तेव्हा ती इझिली ॲक्सेसिबल सगळ्यांना असली पाहिजे. घारापुरी पावसाळ्याचे 4 महिने आजही आपण बघितलं तर तिथे बोट सेवा नसते. बरोबर. मग 1000 वर्षापूर्वी कसं असेल मग ते. राजधानीसाठी सफिशियंट जागा घारापुरीवरती नाही. तिथे राजा असणार, राजाचा परिवार असणार, त्याचे अधिकारी असणार, संरक्षणासाठी काही सैनिक असणार. एवढी जागा तिकडे आहे का, तर शून्य उत्तर आहे. त्यामुळे घारापुरी जो पुरी म्हणून आपण उल्लेख केला जातो तो अजिबात नाही. आणि जर का कधी काही ह्याच्यावरती जर का तुमच्या राजधानीवरती जर का अटॅक झाला कोणी केला तर तुमच्याकडे संरक्षण व्यवस्था काय आहे त्या घारापुरीची. बेट आहे तुम्हाला समुद्रामध्ये जर तुम्हाला वेढा टाकला आरमाराने तर तुम्ही काय करणार आहात. बरोबर. त्यामुळे घारापुरी तर नाही आहे. त्यामुळे दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे दंडा राजापुरी. मुरुड जवळ असलं दंडा राजापुरी, पण ते पण असं डायरेक्ट समुद्रावरच्या बाजूलाच आहे. त्यामुळे ते पण राजधानी होऊ शकत नाही आहे. काहींचं म्हणणं आहे अंधेरीजवळचं मरोळ म्हणजे घारापुरी असावं. बट कन्क्लुजिंग एव्हिडन्स असे म्हणजे ठोस पुरावे आपल्याकडे नाही. त्यामुळे शिलाहारांची राजधानी पुरी कुठे होती माहीत नाही. पण जेव्हा त्यांना राजधानी पुरीवरनं नवीन राजधानी शोधायचा जेव्हा त्यांनी सुरुवात केली असेल तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर ठाणं आलं असणार. कारण की ठाणं हे अशा जागी बसलेलं आहे, डोंगर आहेत, पाणी आहे, क्लायमेट चांगलं आहे, पुन्हा इथे पाण्याचे अबंडन्स सोर्सेस आहेत. कारण तुम्हाला कोणतीही राजधानी बांधायची तुम्हाला पाणी पाहिजे. बरोबर. तुमच्याकडे पाण्याचे अबंडन्स सोर्सेस पाहिजे तुमची, कारण की तुमचं महत्त्वाचं शहर असणार आहे ते. मग ते अबंडन्स सोर्स ऑफ व्ह्यू कोणतं जागा सफिशियंट वाटते ती म्हणजे ठाणे. आजही आपण जेव्हा बघितलं आपल्या ठाण्यावरनं वाशीला जायला आपल्याला ब्रिजने जावं लागतं. आपलं ब्रिज बांधलेले आहेत आपण. म्हणजे एवढं ठाणं तुटलेलं आहे. क्या बात आहे. एवढं ठाणं इम्पॉर्टंट आहे. मग त्यानंतरच्या काळामध्ये मग ठाण्यामध्ये डेव्हलपमेंट म्हणजे शिलाहारांनी राजधानी स्थापन केली आणि नंतर मग ते मोठ्या प्रमाणावरती काही कामं झालेली आहेत. मंदिरं बांधलेली त्यांनी आणि त्यांची पुरावे आपल्या मिळालेल्या शिलालेखांमधनं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, उत्तरेश्वर नावाचं एक मंदिर होतं, हरिपालेश्वर नावाचं मंदिर होतं. अशी पुरावे आपल्याकडे की त्यांनी त्या शिलालेखांमध्ये दान दिलेल्याचे. नंतर त्यांच्या काही ताम्रपटांमध्ये श्रीस्थानकचा उल्लेख आलेला आहे. सो हे सगळं इम्पॉर्टंट त्यांनी नंतर काढलेलं आहे. आता ठाण्याचा आपण एक नाही आणखी नाही होता. आता आपण जेव्हा ठाण्याचा जेव्हा विचार करतोय तर ठाणं पूर्वी फार छोटं होतं. आता जर का आपण बघितलं तर 5 पाखाडी, नौपाडा जे ठाणे शहरामध्ये आलेले आहेत हे पूर्वी ठाण्याचे उपनगर असावीत ती. ओके. कारण की नौपाडा म्हणजे काय, 9 पाडे. बरोबर. 9 पाडे असलेलं ते गाव असणार आहे नौपाडा. किंवा 5 पाखाडी, 5 पाखाड्या. आपण आजही म्हणतो वरची पाखाडी, खालची पाखाडी. बरोबर. म्हणजे 5 पाखाड्या म्हणून झाले 5 पाखाडी झाली ती.
पण ती आज मुख्य ठाण्यामध्ये आलेली आहे. पूर्वी नसेल ती मुख्य ठाण्यामध्ये. या सगळ्या ठिकाणीमध्ये काही ना काही वस्ती असणार आहे, लोक असतील आणि मुख्य राजधानी ती आपलं आत्ताचं जे हे आहे आपलं तलावपाळी जे आहे, ह्या तलावपाळीच्या आसपास राजधानी असणार. मुख्य म्हणजे राजाचं राजवाडा जो असेल तो ह्याच्या आसपास असणार. आज आपण जर का 1000 वर्षापूर्वीचा विचार करू, आज जर का आपण सेंट जॉन आपलं जे हे जे आहे सेंट जॉन बॅप्टिस्ट त्या जागेवरती जर का आपण उभं राहिलो तर आपल्याला अगदी वाशीची खाडी दिसू शकते. हो, आपण 1000 वर्षापूर्वीचा विचार करू, अर्थात बऱ्यापैकी झाडी असेल. त्यामुळे तुला समोरनं काय येणार आहे किंवा तुला समोरनं कोणी आक्रमण येत आहे का हे तुला क्लिअर कट दिसणार आहे, स्पष्ट दिसणार आहे तुला. ठाण्याच्या नंतर कितीतरी उल्लेख आपल्या नंतर व्हायला म्हणजे एक श्रीस्थानक आहे, ठाणे आहे, नंतर मार्कोपोलो आपल्या ठाण्याचा उल्लेख करतोय 13व्या शतकामध्ये. पण हा सगळा जो इतिहास आहे ठाण्याचा, म्हणजे मी मगाशी म्हटलं जसं की भौगोलिक इतिहास ठाण्याचा जो काही तू अभ्यासलास किंवा जेव्हा जे तू वाचलंस ते कोणत्या भाषेत होतं? इंग्लिश. पण मग असं का नाही लोकांना वाटलं की अरे ते आपल्या इकडच्या एखाद्या भाषेमध्ये त्या काळच्या प्राचीन भाषेत किंवा मराठी भाषेत आत्ताच्या ह्याच्यात असावं किंवा असं आपलं वाटणं वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये येणं वेगळं आहे. आता तू जो अभ्यास करतोस तो जो मांडलायस की तुम्हाला मगाशी सांगितलंस की मंदिरात पाडली, आता जी मंदिरातले जे देव आहेत किंवा काही ज्या काही वस्तू सापडल्या आहेत त्या एका वेगवेगळ्या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. बरोबर. तर मग तो जो काही म्हणजे ठेवल्या गेलेल्या वस्तू तिकडे का, आणि मग ठाण्यात समजा एखादं वस्तू संग्रहालय किंवा असं बांधायचं असेल आता ज्या म्युझियम संग्रहालयाकडे ज्या वस्तू आहेत आपण त्यात मागू शकत नाहीये. पण ज्या आता नवीन ज्या वस्तू मिळणार असतील, मिळाल्या तर आपण त्या ठेवू शकतो. बरोबर. पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला संग्रहालय असणं गरजेचं आहे. पण प्रत्येक शहराचा एक इतिहास. आता अनफॉर्च्युनेटली असं का म्हटलं तर ठाण्याच्या बाबतीमध्ये असा एक संग्रहालयच नाहीये. ठाणे जिल्हा आहे पण त्याचं संग्रहालयच नाहीये. ओके. रायगडला पण ती सेम सिच्युएशन आहे, संग्रहालयच नाहीये रायगडला. मग तुम्हाला पर्याय उठतो म्हणजे मुंबईतलं एक छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. पण ठाण्यात एवढ्या वास्तू किंवा एवढ्या वस्तू सापडल्या तर उपलब्ध आहेत की ज्या एका संग्रहालय. कॉपर प्लेट्स आपल्याकडे बऱ्याच उपलब्ध झाल्या, त्यानंतर बऱ्याचशा गहाळ झाल्या, ही गोष्ट वेगळी. पण आपल्याकडे कॉपर प्लेट्स पण मिळालेले आहेत, ताम्रपट मिळाले होते. प्रत्येक ज्या ताम्रपटांमधनं आपण अशा काही गावांची माहिती मिळते की त्यांचा कधी विचार पण केला नसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल अंजूर. आत्ता आपलं अंजूर माहिती की एक छोटंसं गाव आहे जिथे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, 300 वर्ष जुनी गणपतीची मूर्ती आहे. पण त्याच्या पलीकडे काय, त्याच्या पलीकडे एका ताम्रपटामध्ये अंजूरचा उल्लेख आलेला आहे 13व्या शतकातलं. म्हणजे अंजूर एवढं जुनं आहे. आणि हे सगळं प्रत्यक्ष फिरल्याशिवाय कळणार नाही, घरी फिरल्याशिवाय मिळणार नाही. तुम्हाला वेगवेगळे ग्रंथ म्हणजे पुस्तकं वाचल्याशिवाय मिळणार नाही. त्यावेळी ते जुने रेकॉर्ड वाचायला लागतात, जर्नल्स वाचायला लागतात, तेव्हा तुम्हाला सगळं मिळणार आहे. तुम्ही म्हणाल की मी एका जागी बसेल आणि सगळं मला कोणीतरी आणून देईल, असं नाही होत ना. अर्थात तुम्हाला त्या एका जागेची तुम्हाला किती वेळा पारायण करायला जागेत भेट द्यावी लागेल तुम्हाला नाही माहिती. राईट. आता मी गेल्या 3-4 वर्षामध्ये म्हणजे गेल्या 3-4 महिन्यामध्ये पोर्तुगीजांच्या डोक्यात आल्यापासून, बिकॉज पोर्तुगीजांना साष्टी बेट का सोडावं लागलं तर त्याचं कारण आहे अंजूरकर नाईक. ओके. अंजूरकर नाईकांनी डोक्यावरती घेतलं, मदत केली पेशव्यांना, म्हणून ती मोहीम पार पडली. पण आपल्या लोकांना माहिती नाही मिळतं. आपल्या लोकांना फक्त गणपती मंदिर माहिती आहे आणि अंजूरचं हे माहिती आहे. पण त्या गणपतीच्या मागे किती मोठा इतिहास आहे हा कोणाला माहीत नाही आहे. त्यासाठी गंगाजी नाईक अंजूरकर इथून चालत मोरगावला गेले. मोरगावला म्हणजे त्या मधला काळ त्यांना लुटलं दरोडेखोरांनी. तसेच ते फाटक्या वस्त्रांनी ते मोरगावला गेले. मोरगाववरनं चिंचवडला आले. मग चिंचवडला त्या मोरा गोस्वामींच्या वंशजांनी त्यांना गणपती दिला, तलवार दिली. हे कोण सांगते आपल्याला? कोण सांगत नाही. हे आपल्या लोकांना माहीत पण नसते. पण तुला काय वाटतं मग हे आता आपल्या पाठ्यपुस्तकात असलं पाहिजे? कारण नाही, आता पाठ्यपुस्तकात किती घटना ऍड करणार रे. आणि म्हणूनच म्हटलं की ह्या तुम्ही जिथे राहता त्या परिसराचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे. आता आज जर का मी ठाण्यामध्ये राहतोय तर मला मॅन्डेटरीली ठाण्याचा अभ्यास केलाच पाहिजे की ठाण्याची एन्शियंट इतिहास काय ठाण्याचा,
का प्रत्येकाला ठाणा एवढं महत्वाचं वाटतंय? मी डोंबिवलीमध्ये डोंबिवलीचा अभ्यास केला. आता डोंबिवलीमध्ये मी सांगतो, डोंबिवलीमध्ये आम्ही जेव्हा 2 वर्षापूर्वी मी डोंबिवलीमध्ये काय काय मॉन्युमेंट्स अवेलेबल आहेत ह्याचा मी अभ्यास करत होतो. रादर असं मला त्यावेळी असं जाणवलं की डोंबिवलीमध्ये बरेच अँटिक्विटीज ह्या अशाच निग्लेक्टेड पडलेल्या आहेत. म्हणजे आयरे रोडला गावदेवी मंदिर आहे. त्या गावदेवी मंदिरात 800 वर्ष जुन्या 4 विरगळी आहेत. हे कोणाच माहीत नव्हतं. रादर मी त्या भागात गेले 30 वर्ष राहतोय, 30-35 वर्ष, मला पण माहीत नव्हतं, कारण की त्या कधी बघितल्याच नव्हत्या. पण एखाद्याचं वय तू जे बोललास की ते आता 800 वर्ष जुनं आहे, 800 ना, ते आयडेंटिफाय तू केलं की कसं, ते कळलं कसं की आता ते आम्हाला असं ती जी शैली जी असते, बिकॉज आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं असतं की आपण, मी 800 वर्षच का म्हटलं प्रिसाइजली, एक्झॅक्टली, तर साधारणपणे आपल्याकडे शेवटचं यादव कधी संपले, त्यानंतर आपल्याकडे मुसलमान राज्य आले, मुघल आले, हा सगळा पिरियड आपल्याला बघावा लागतो. बरोबर. आपल्याकडे हे काम कधी थांबलं असणार? साधारणपणे 1300च्या आसपास, म्हणजे यादवांच्या काळामध्ये आपल्याकडे हे काम थांबलं असेल, म्हणजे विरगळी निर्माण करणं किंवा हे. पण विरगळी आपल्याकडे थांबलेल्या आहेत. मग ह्या थांबल्या कधी? तर साधारणपणे यादव काळामध्ये. नंतरच्या काळात अशा विरगळी निर्माण केलेल्या नाहीत सुबक अशा, मीन्स ते तिथे थांबलेलं आहे. मग आपण टेंटेटिव्ह आपण 800 वर्ष आपण यादवांचा काही नाश कधी झाला, साधारणपणे 1400च्या आसपास धरून चालू आपण. मग त्याच्या पुढे मागे आपण ते काळ त्याचा आपण निश्चित करू शकतो. काळ निश्चित कराल तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर ते म्हणजे ताम्रपट आणि शिलालेख. पण एवढं होऊन असून पण आपण कधी कधी पांडवांचं नाव चिकटून ठेवतो. उदाहरण द्यायचं म्हणजे ते अंबरनाथचं मंदिर. आता पॉइंट. अंबरनाथचं मंदिर, आतमध्ये त्या मंदिरामध्ये स्पष्टपणे लिहून ठेवलं, पुरावा आहे. हे मंदिर कोणी बांधलं, कधी बांधलं, कुठे बांधलं. म्हणजे 1060 साली ते मंदिर सन 1060 मंदिर बांधलेलं आहे. ते म्हणजे आता 2060 साली त्या मंदिराला 1000 वर्ष पूर्ण होते. म्हणजे आता विचार कर, एवढं महत्त्वाचं मंदिर आहे, पण आजही आपण त्या मंदिराला पांडवांच्या नावावरती मंदिर टाकून मोकळं होतो. का असं होतं? कारण की आपण त्या मंदिरांचा अभ्यासच करत नाही, त्या मंदिराची आपण माहितीच जमा करत नाही. त्या मंदिरामध्ये शिलालेख आहे. ज्यांनी ते मंदिर बांधलं त्याचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये. म्हणजे चित्तराजाने ते मंदिर बांधायला सुरुवात केली आणि ते मंदिर पूर्ण झालं मम्मुनी राजाचा भाऊ मुम्मुनी याच्या काळात ते मंदिर बांधून पूर्ण झालं. आणि त्याने त्या शिलालेखात त्याने सगळी याची नोंद करून ठेवली आहे. आज आपण असं करतो का? पण ती कोणत्या भाषेत आहे? म्हणजे एवढ्या 1000 प्राकृत आहे ती भाषा. आता त्या थोडीफार संस्कृत आहे, संस्कृत मराठी मिक्स आहे, म्हणजे मिश्र भाषा आहे ती. ओके. लिपी नागरी आणि संस्कृत तेव्हा स्पष्ट लिहिलेलं आहे. तरी पण आपण ते पांडवांच्या नावावरती आम्ही जनरली म्हणतो, अरे पांडवांना फक्त काही एकच काम होतं का? रात्रभर मंदिर कोरायचं, सकाळी कोंबडा आरवला की निघून जायचं. पांडव कुठे कुठे गेले असतील? आता इथे पुरावा आहे. आणि जेव्हा महाराष्ट्र टाइम्सने म्हणजे महाराष्ट्र टुरिझम जेव्हा अशा गोष्टी जर का प्रमोट करत असेल तर आपण तिथे आवाज उठवणं गरजेचं आहे. पण तरी पण नंतर मग त्या गोष्टीवरती महाराष्ट्र टुरिझमने काही केलंच नाही. मी त्या मुद्द्यावरती येणार होतो, पण म्हटलं हळूहळू आता एक लक्षात घ्यायचं की त्या शैलीमध्ये जे मंदिर बांधलेलं आहे हे भारतातलं सगळ्यात जुनं मंदिर आहे. ते त्या पद्धतीने तेवढ्या भूमिशैली जी आम्ही त्याला म्हणतो, म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात 2 भागातच फक्त ही भूमिशैली बघायला मिळते. तर त्या शैलीमधलं सगळ्यात जुनं मंदिर कुठे, तर अंबरनाथला आहे, अमरेश्वर मंदिर. आपण तिथे काय त्या मंदिराचा इतिहास लावलेला आहे आपण? खरं आहे. ते मंदिर कोणी बांधलं, कसं बांधलं, ह्याचा तिथे काय इतिहास आपण लावलेला आहे? आपण तिथे सांगितलेलं आहे की शिवलिंग दुधाचा अभिषेक करू नका. आपण अजून दुधाचा अभिषेक करतोय, त्याच्यामुळे ते वास येतो. तुम्ही मंदिर डॅमेज करताय. त्याच्यामुळे धार्मिक आपल्या ज्या संकल्पना, धार्मिकता जी आहे ती एका पातळीवर ठेवा आणि आपले जे सांस्कृतिक ठेवा आहे तो एका पातळीवर ठेवा. सांस्कृतिक म्हणण्यापेक्षा पण आता एवढा ऐतिहासिक तो ऐवज आहे किंवा दस्तावेज आहे, महत्वाचा दस्तावेज आहे की आपल्याकडे इतकी वर्ष टिकला काय तो, आणि तो आपणच आपल्या ह्याच्यापायी तो वाया घालवतो किंवा तो नासधूस करतो. मग त्यासाठी बाहेरच्या कोणत्या परकीय आक्रमणांची गरज नाही. म्हणजे आता जर का कधी कधी अशी वेळ येते ना की कधी कधी त्या गर्भगृहात जावंसं नाही वाटत. त्या
दुधाचा वासाने. हो हो आय एग्री. हे असं का, हे पुढे थांबवलं पाहिजे आपण. पण मग आता तुला असं का वाटतं की म्हणजे महाराष्ट्र टुरिझमचा मग अशी तू उल्लेख केलास, कारण मी तेव्हा पण ते बघितलेलं की तू काही त्यांनी त्यांच्या समाज माध्यमांवरती काही पोस्ट टाकलेल्या आणि त्याचे ऐतिहासिक संदर्भ किंवा ते चुकीचे होते आणि तू ते रेक्टिफाय करून त्यांना पाठवले. मग त्याच्यावरती काही घडलं की काही नाही. महाराष्ट्र टुरिझमने काही त्याच्यावरती पुढे हे घेतलं नाही. बिकॉज जर का तुम्ही जर का महाराष्ट्र टुरिझम जर का चुकीची माहिती देत असेल तर मग लोक आता म्हणजे आता मी जर का त्यामुळे त्यांना काय बोलणार आपण, म्हणजे ते पर्यटन विभागात जर का चुकीची माहिती द्यायला तर लोक म्हणतील आम्ही तिथून वाचली माहिती. प्रश्न असेल लोक पर्यटन विभागावरती विश्वास ठेवणार का आमच्यावरती विश्वास ठेवणार. म्हणजे ऑथेंटिकेट सोर्स जो आहे त्यांनी 100% करेक्ट घेऊनच माहिती टाकली पाहिजे आणि निदान अशा ठिकाणी तर टाकलीच पाहिजे की जिकडे तुम्हाला बरोबर आहे. कारण एकमेव स्रोत आहे ना तो आत्ताचा महाराष्ट्राबद्दलची सगळ्यात जास्त पर्यटन रिलेटेड किंवा अशा रिलेटेडची माहिती फक्त त्या साईटवरनं ऑफिशियल ऑथेंटिकेट माहिती आहे. तुम्ही जर का पर्यटन विभागावरती जर का तुम्ही एवढं पर्यटन विभागात जर का एवढी चुकीची माहिती देत असेल तर मग लोक म्हणजे तुमच्याकडे पर्यटक कसे येणार आहात. पुन्हा तुम्ही म्हणजे तुम्ही पर्यटकांच्या तुम्हाला पर्यटन वाढवायचं आहे तर तुमच्याकडे त्यासाठी तुम्हाला तसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं गरजेचं असतं. आज जर का आपण मंदिराजवळ गेलो तर मंदिराजवळ कुठेही प्रसाधनगृह नाही, जे असणं गरजेचं आहे. अर्थात तुम्हाला जर का टुरिझम डेव्हलप करायचं आहे तर त्या तुम्ही फॅसिलिटीज तुम्ही प्रोव्हाइड करा ना टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये बरंच आहे. अर्थात महाराष्ट्रात एवढं आहे की पण महाराष्ट्राकडे प्रॉब्लेम आपल्याकडे आहे की आपण ते पर्यटन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ते बघत नाही आहोत. तिथे बेसिक फॅसिलिटी तुम्ही डेव्हलप करा. लोकांना काहीतरी म्हणजे म्हणा ना की प्रसाधनगृह आहेत, स्त्रियांसाठी काही तुम्ही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करा तर लोक तुमच्याकडे जातील. ते प्रश्नच येत नाही. हे बऱ्याचदा बघतो ना की तर बाजूचं राज्य आपलं गोवा किंवा अगदी गुजरात असेल तर गुजरातमध्ये जेव्हापासून स्टॅच्यू ऑफ युनिटी झालं तेव्हापासून तिकडे जो पर्यटकांचा ओघ किंवा जे आहे वाटलेलं आहे. आणि आता अगदी म्हटलं नाही पाहिजे पण नोव्हेंबर डिसेंबर महिना म्हटलं की तुम्ही गोवा सोडून कुठे जाणारच नाही. एवढं हाईप ते पण आहे आणि एवढं त्यांनी ते मेंटेन केलेलं आहे. आत्ता जाऊन दे आता तो म्हणजे जरापैकी उतरलाय ओसरलंय ते असं म्हणू शकतो. पण असं महाराष्ट्राचं पर्यटन वाढावं किंवा महाराष्ट्राचं जी पर्यटन स्थळ म्हणजे माझ्या दृष्टीनं रायगड राजगड ही खूप मोठी पर्यटन स्थळ आहेत. तिथे पण काय सोय ना, तिथे पण काय सोय आहे म्हणजे तिथे आता आपण दरवर्षी रायगडला 6 जून किंवा तारखेने म्हण किंवा तिथीने म्हण राज्याभिषेक होतो. हजारोने लोक तिथे किल्ल्यावर जातात. त्यांच्यासाठी काय सोयी किल्ल्यावरती आहेत. लोक तिकडे मग ओपनलीच करणार ना. आणि श्रद्धेने जाऊन त्यांच्याकडे पण सोय नाही ना, काय करणार. काय नाहीये. आता बोलताय की मला जायचं तर आहे, दर्शन तर घ्यायचं आहे, पण म्हणजे हा म्हणजे माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला जर का पर्यटन डेव्हलप करायचं आहे ना तर ॲट द सेम टाइम तुम्ही काही तुम्हाला बेसिक ज्या गरजा आहेत त्या पण डेव्हलप करा. अर्थात त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टींमध्ये तुम्हाला लिमिटेशन आणावी लागतील. लाईक दारू किंवा हे काही अशा काही गोष्टी म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी जर का लोक त्या एखाद्या ठिकाणावरती म्हणजे फॉर एक्झाम्पल किल्ल्यांवरती जर का एखाद्या श्रद्धेने किंवा शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी जात असतील तर तिथे लोक दारू किंवा ह्या गोष्टी नाही ऍक्सेप्ट करणार. पण नाहीच केलं पाहिजे. पण अनेकदा काय होत आहे की काही किल्ल्यांवरती धार्मिक स्थळं पण आहेत ना. असं चांगलं उदाहरण म्हणजे खांदेरी. खांदेरीवरच्या त्या बेताळाला लोक दारूचा नैवेद्य दाखवतात, मटणाचा नैवेद्य दाखवतात आणि तिथेच खातात. म्हणजे आज तो किल्ला अर्धा किल्ला नेव्हीच्या अंडर आहे, अर्धा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अंडर आहे, तरी पण तिथे मोठ्या प्रमाणावरती दारूच्या बाटल्या असतात. आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे तो एखाद्या जागेवरती गेल्यानंतर कसं वागायचं ना हा आपल्याकडे सेन्सच नाही अजून. आणि त्याच्यामुळे काय होतं मग त्याच्यामुळे आपल्याकडे दरवर्षी पावसाळा आलं की मग ही ठिकाणं बंद केली तर ती ठिकाणं बंद केली. अरे पण ती का होत आहे ह्याचा विचार करा आपण. तुम्ही नाही प्रश्नच येत नाही. पावसाळ्यामध्ये म्हणजे सगळं पर्यटन ठप्प होतं. खरं तर महाराष्ट्र पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी आणखीन सुंदर होतं. तुम्ही बेसिक जर का ह्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं ना तर तुम्हाला लोक तुमच्याकडे फक्त पावसाळ्यामध्येच लोक मोठ्या प्रमाणावरती येतील. अर्थात ऍक्सिडेंट होणार नाहीत. दरवर्षी पावसाळा आला की आपण नेहमी बघतो की पांडवकड्यामध्ये कोण बुडून मेलाय, नंतर कुंडेश्वरला बुडून मेलं. तर हे का होत आहे तर आपल्याकडे तर सिव्हिक सेन्सच नाही आहे. पावसाळ्यामध्ये एक बेसिकली रूल असतो की पाण्यामध्ये उतरायचं नाही आणि खास करून ज्या ठिकाणच्या पाण्याची तुम्हाला माहिती नाही आहे त्या पाण्यामध्ये उतरायचंच नाहीत.
आता हा ऍक्च्युली अनुभव जेव्हा मी स्वतः त्या गोष्टींना गेलो त्यावेळी घेतलेला. म्हणजे मी तू तू केलंयस हे केलंय म्हणजे आता पण किस्सा आहे. 2000 साली, म्हणजे मी 2000च्या आसपास आमची ही ट्रिप गेली होती हरिहरेश्वरला. सो हरिहरेश्वर ट्रिप झाल्यानंतर आम्ही सगळे सगळे गप्पा बसलो. सो आय डोंट नो मला काय सुचलं, मी पाण्यामध्ये शिरलो. मला पोहता येत नव्हतं काय नाही, मला पाण्यामध्ये शिरलो मी. आणि पाण्यामध्ये शिरल्यानंतर मला जाणवायला लागलं की माझ्या पायाखालनं वाळू सरकते. आता मला काही होड मिळत नाहीये. ओटी चालू झाली. ओटी आणि काय म्हटलं आता काय करायचं. म्हणजे 2-3 गटांगळ्या मारल्या होत्या. म्हटलं आता इथपासून खडा. आणि नशीब त्यावर तिथे एक खोडीवाला होता, त्याने मला बाहेर काढलं. बट त्यानंतर खडा घेतला की अनोळखी ठिकाणी पाण्यामध्ये उतरायचं नाही. आपण हेच कुठे हे करत नाही. पावसाळ्यामध्ये पाणी दिसलं मारा उड्या. अरे पण आपल्याला माहिती नसतं की ओळखीच्या पाणी ठिकाणी पण किती खरं तर खोल उतरू नये. आहे, पाणी किती खोल आहे, पाण्यामध्ये काही आपल्याला माहित नसतं. नाही अर्थात. अरे ज्याला माहिती असतं तो सुद्धा तो पण पाण्याचा- झालेला, तो पण होतो. पाण्याच्या प्रवाहासमोर ह्या गोष्टी. पण मी तुला हेच म्हणणार होतो की काय होतं ना की एखादा अपघात होतो, ती जागा तर बदनाम होते आणि अख्खं पर्यटन क्षेत्र आणि खास करून ट्रेकिंग. कारण पूर्वीचं ट्रेकिंग आणि आत्ताचं ट्रेकिंग ह्यातला फरक फार तर बदल झाला. खूप झालाच आहे. पण मी थोडासा कमर्शियल झालो याच्या फॉर का असतो, बिकॉज काय आहे, त्यामुळे पर्यटन क्षेत्राला ना एक नवीन काय म्हणतात अवयव मिळाला असं नाही म्हणू. बरोबर. अरे नाही, कोणतीही गोष्ट कमर्शियल होणं चांगलं असतं अरे. बट त्याबरोबर त्या कमर्शियल होण्यामुळे म्हणजे तुम्ही कमर्शियलाइज करा, माझा काही हे नाही आहे. बट ती कमर्शियलाइज करताना ती जागा किंवा जागेचं जे सौंदर्य जे आहे ना ते नष्ट नका करू. ते तर बाय डिफॉल्ट. पण माझं म्हणणं याच्या पलीकडे जाऊन की स्वतःचं पण एक जे काही आहे ना, म्हणजे बरेचसे ऑर्गनायझेशन, नाव नाही घेणार मी काही गोष्टींची, पण शूज नाही किंवा हाफ चड्ड्या किंवा कोणत्याही कपड्यांमध्ये त्या जागेवरती जायचं की जेणेकरून स्वतःला तर त्रास होतोच, हो हो. पण स्लीप होण्याचे किंवा लोकांना बऱ्यापैकी जे ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांना माहितीच नाही मुळात नाही, की नाही. ट्रेकिंग म्हणजे ट्रेकिंग म्हणजे काय, किंवा तुम्हाला एक बेसिक म्हणणार ना की तुम्हाला बेसिक, तुम्ही जर का ट्रेकिंग करताय ना तर तुमच्या पायामध्ये शूज असणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि ते तर मी तर म्हणतो ते अँकलचे शूज असले पाहिजे. हां, कारण तुमच्या पायाला, तुमचा पाय ट्विस्ट झाला तर तुमच्या पायाला थोडा सपोर्ट असतो तो. बरोबर. अनदर थिंग, सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू अनदर रिझन आहे, काही चावलं तर तुमच्या पायाला चावणार आहे. प्रश्नच येत नाही. किंवा फुल लेंथ फुल स्लीव शर्ट घालायचं, हाफ पॅन्ट घालू नये. त्याच्यापैकी काही कारणं आहेत की तुम्हाला काटे लागू नये किंवा तुम्हाला काही चावू नये, खास करून साप किंवा चावू नये, म्हणून ते कपडे, तसे कपडे घालायचे असतात. वेगवेगळी झाडं असतात की झाडं त्याचे असतात काटे जे तुम्हाला माहिती नसतात की बाबूल सारखी झाडं की ज्याचे तुम्हाला काटे लागले तुम्हाला त्रास होऊ शकतो, खासकुजली आहे. काही कपडे आपल्याला त्या, आपण कोणत्या एरियामध्ये जाणार आहोत, कोणत्या सीझनमध्ये जाणार आहोत त्यानुसार कपडे घालणं गरजेचं आहे. पण ट्रेकिंग करताना हाफ पॅन्ट किंवा चप्पल घालणं हे मान्य नाही. अर्थात. पण मग तुला काय वाटतं याच्यासाठी सरकारने काही करावं की असा काही सरकारने जर का असे काही नियम घाल, पुन्हा सरकार आमच्यावरती नियम, आम्हाला नियमामध्ये बंदिस्त करतं असा मग तसं आता हिमालयामध्ये काही संस्था आहेत वेगवेगळ्या की ज्या स्ट्रिक्टली, म्हणजे हिमालयात तुम्ही जाऊ शकता का कसेही नाही, तिथे कोणत्याही तिकडचा ट्रेक तुम्ही कसाही करू शकता का? नाही, तिकडे स्ट्रिक्टली तुम्हाला त्यांचे नियम फॉलो करायचे, ते गिअर्स घेऊन जायचे, त्या गोष्टी करायच्या. बरोबर. आता ते नियम इकडे लागणार नाहीत और लागत नाहीत, बिकॉज मी स्वतः, म्हणजे मला ज्यावेळेस ह्या गोष्टी कळलेल्या की तुम्ही तिकडचे कोणकोणते कोर्स करा, महाराष्ट्रात जर ट्रेकिंग करायचं असेल और त्याचा भाग व्हा. पण मी थोडासा त्या वेगळ्या मताचा की तिकडचं ॲटमॉस्फिअर, तिकडचं ट्रेकिंग आणि इकडचं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक प्रश्नच आहे. येत आपण हिमालयामध्ये जे ट्रेनिंग घेतलेलं आहे ते आपण एंटायर ट्रेनिंग आपण महाराष्ट्रामध्ये किंवा राजर सह्याद्रीमध्ये वापरू इम्प्लिमेंट शकत नाही करू नाही. शकत किंवा Exactly. वापरू नाही शकत ते, बिकॉज तिकडूनचा टेरेन वेगळा आहे, इथूनचा टेरेन वेगळा आहे. सो इथूनच्या टेरेनला जे योग्य वाटेल त्या प्रकारचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. किंवा काही मग त्या संदर्भात Courses. मग काही तुमचं गिअर्स तुम्हाला रिकमेंड केले गेले पाहिजे. प्रश्नच येत नाही. मी म्हणून तुम्ही किती एक्सपर्ट असता, तुम्ही ट्रेकिंग करताना तुमच्या पायात शूज असणं गरजेचं आहे आणि फुल स्लीव शर्ट आणि फुल पॅन्ट असणं गरजेचं आहे. टोपी नका घालू हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, बट रॅदर फुल स्लीव आणि फुल पॅन्ट असणं गरजेचं आहे. मी किती वेळा बघतो की ट्रेकरला येतात लोक हाफ स्लीव शर्ट घालतायत, त्यानंतर हाफ पॅन्ट घालून येत आहेत, वन पीस मध्ये बघितलं, वन पीस मध्ये पण येत आहेत. म्हणजे नो ऑफेन्स, मला प्रत्येकाचं माहिती स्वातंत्र्य आहे की काय घालायचं काय नाही. बट ट्रेकिंग करताना तुम्ही तुमचा जो ड्रेस कोड जो असला तो थोडासा म्हणजे योग्य पाहिजे. बिकॉज तुम्ही ट्रेकिंगला तुम्हाला खास करून ट्रेकिंगला तुमचे हात दोन्ही मोकळे पाहिजे. तुम्हाला पटकन काही अपघात झाला तर तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला हँडल करणं सोपं गेलं पाहिजे.
अर्थात. वन पीस मध्ये म्हणा किंवा ज्याला हे करायचं त्याला थोडंसं ते अकोडच वाटणार आहे. आता पर्यटन आणि भाषा, म्हणजे भाषा यासाठी म्हटलं बिकॉज ऐतिहासिक जागांच्या असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या लिपीमध्ये लिहिलेलं जे काही माहिती आहे ती, आणि ती खूप गरजेची आहे बिकॉज त्याच्यामुळे पर्यटनालाही खूप प्रोत्साहन मिळतं आणि तिकडे का चालू आहे, तिकडे लिहिलंय काय आणि ते का लिहिलंय ह्या संबंधीची माहिती. आणि त्या संबंधात तू जे वेगवेगळे लिहिलेले रिसर्च पेपर्स आहेत त्या संबंधी मला ऐकायला आवडेल की ते काय, ते अनुभव कसे होते. ते अनुभव म्हणजे रिसर्च पेपरचा अनुभव तो फारच म्हणजे माझ्यासाठी असा एक वेगळा होता, कारण की 2017 मी रिसर्च पेपर लिहेल असा मला डोक्यात कधी विचार आला नव्हता. मी फक्त डॉक्युमेंटेशनचं काम करत होतो, वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोग्राफ्स काढून तिथे असलेल्या मॉन्युमेंट्स, शिलालेख यांचं फोटोग्राफ काम करत होतो. हे काम करत असतानाच 2000 एक आपल्याला नेहमी एक जेव्हा आपली गाडी सुसाट असते तेव्हा आपल्याला एक सेटबॅक मिळणे गरजेचं असतं. तसाच मला सेटबॅक 2013 साली मिळाला आणि माझा ॲक्सिडेंट झाला. आय वॉज लाईक कम्प्लिटली 3 months बेडवरती बेडरिडन होतो. त्यानंतर 3 महिने घरामध्ये बेडरिडन होतो. सो ह्या 3 महिन्यामध्ये आता म्हटलं ट्रेकिंग तर आता कमी झाले होणार आहे आपलं, बिकॉज इट वॉज अ मेजर ॲक्सिडेंट. मग आता पुढे काय, मग ते करताना म्हटलं की अरे आपल्याकडे आपण बराचसा डॉक्युमेंटचं काम अर्धवट सोडलेलं आहे, आपण तेच का कंटिन्यू करू नये. ते करता करता 2014 साली दादरला एका कार्यक्रमात माझी डॉक्टर रुपाली मोकालींची ओळख झाली आणि त्यावेळी मी नुकतंच ब्लॉगिंगला सुरुवात केली होती. तर त्यांनी माझा ब्लॉग वाचला एका ठिकाणी आणि म्हणजे अगेन इट वॉज गोईंग टू कोंढाणे लेणी. ब्लॉग वाचला आणि त्यांनी मी एका कोंढाणे लेण्यामधल्या एका शिलालेखाचा फोटो लिहून ठेवला होता, अप्रकाशित आहे. दुसऱ्या दिवशी माझा ब्लॉग वाचल्यानंतर पहिला फोन, पंकज आत्ताच्या आता तो ब्लॉगवरला फोटो आणि तो माहिती काढून टाकायची. म्हटलं का, अप्रकाशित राहून दे ना, आपण त्या शिलालेखावरती काम करत आहोत. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. म्हटलं मॅडम मी तो काही फोटो व्हायचा काही डॉक्युमेंटेशन फक्त मी केलं आहे, त्याचा काही मला हे नाही, ते मला माहिती नाही, आपण त्याच्यावरती काम करणार आहोत. पहिली ती माहिती सगळी काढून टाकायची, फोटो काढून टाकायचा आणि त्यानंतर आम्ही त्या रिसर्च पेपरवरती काम करायला सुरुवात केली. आणि ते करताना आम्हाला मग नवीन नवीन इंटरेस्टिंग माहिती मिळायला लागली. आम्ही म्हणजे आता तो शिलालेख जेव्हा काम करायला सुरुवात केली पहिली, तेव्हा मला असं जाणवलं की तो एकदम उंचावरती आहे. जनरली शिलालेख एवढा उंचावरती नसतो. आणि मग आम्ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची काही माहिती बघायला सुरुवात केली की तिथे आणखी त्यांनी काही पब्लिश केलं आहे का, त्याची त्यांनी काही माहिती दिली आहे का, तर त्यांनी ती माहिती दिलेली चुकीची माहिती होती. त्यामुळे मग म्हटलं आता चुकीची माहिती आहे, मग आता आपण काय करतो. म्हणतात की नाही आता आपण त्यावरती काम करायला सुरुवात करायची. आम्ही मग तेव्हा सुरुवात करायला गेली. आम्हाला समजलं की तो हमयक्ष नावाच्या एका व्यक्तीने ते दान दिलेलं आहे. आता पण त्या शिलालेखामध्ये एका शब्दावरती आमची गाडी येऊन पुन्हा अडकून बसली होती, पाठो. आता पाठो म्हणजे काय, म्हटलं पाठो म्हणजे आम्हाला तोपर्यंत पाठो म्हणजे पाटील भागातलं हे काही स्ट्राईकच होत नव्हतं. पाठो आमची गाडी तिथे अडकली. मला म्हणाली पंकज पाठो काही मला सुचत नाही की का संदर्भात चाललं आहे, ते का येतो तो पाठो. हे करत असताना आम्हाला कारले लेण्यामधला एक शिलालेख मिळाला ज्याच्यामध्ये पाठो शब्द आला होता. मग आम्ही तो पाठो त्याच्यामध्ये लिहिलं की पाटील भागात असलेलं लेणं आणखीन एक आहे तिकडे, असं त्या कारल्याचा संदर्भ होता. मॅडमला म्हटलं आपण ते तिथे लावूया आपण, पाटील भागात आणखी बरोबर त्या शिलालेखाच्या पाठीमागेच विहार आहे. पाटील मामा आम्हाला ते सगळं ते लोक कोडं मिक्स सुटलं की मग तो हमयक्षाने जो पाठीमागे जो विहार आहे तो दिलेला आहे. आता हे सगळं झाल्यानंतर पब्लिश करणं गरजेचं होतं, बिकॉज इट वॉज अ न्यू इन्स्क्रिप्शन होता जो त्याच्याकडे आपण कोणी लक्ष दिलं नव्हतं. एन्शियंट एशियाला दिला आम्ही. एन्शियंट एशियाला दिल्यानंतर आम्ही 6-7 महिने आम्ही शांत बसलो होतो, बिकॉज पब्लिश होईपर्यंत आम्हाला त्याचा कुठेही डिस्क्लोज करता येत नव्हतं की आम्ही नवीन शिलालेख शोधला. जी लोक कोंढाण्याचे फोटो टाकत होते, म्हणजे त्याही पर्टिक्युलरली मी, की जो कोणी कोंढाण्याचा फोटो टाकायचा मी तो बघायचा त्याने काय काय फोटो टाकले ते. ओके आमचा शिलालेख कोणी टाकतोय का. पण म्हणतात की त्या शिलालेख तर एकतर जमिनीपासून तो 20-25 फुटावर, त्यामुळे शिलालेखाकडे कधी कोणाचं लक्ष गेलंच नाही आणि आपलं लक्ष डॉक्युमेंटेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कधी गेलंच नसतं. त्यामुळे मग 6-7 महिन्याचा शिलालेख आला आणि पहिला रिसर्च पेपर पब्लिश झाला आणि मला दिस इज समथिंग युनिक एक्सपिरियन्स. ऍक्च्युली तो कोणत्या भाषेत केलेला तो? इंग्लिश. पण की मॅडमचं आणि आमचं ठरलं की रिसर्च पेपरला व्ह्यूज हे आपल्याला इंग्लिशमध्येच मिळणार आहेत. ओके. बिकॉज ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आपला रिसर्च पेपर जातो. त्यामुळे जेव्हा मी आणि डॉक्टर रुपाली मोकाशी जॉईंटली कामं करतो तेव्हा ते सगळे रिसर्च पेपर इंग्लिशमध्ये असतात. मी जेव्हा एकटा काम करतो तेव्हा ते मराठीमध्ये असतात. नाही, कारण खूप फरक पडतो. तुझं
पाठवा शब्द तू बोललास तेव्हा पण ती लिपी किंवा ती भाषा किती महत्वाची होती की त्याचे रेफरन्सेस नसते सापडले तर तो पहिला रिसर्च पेपरच नसता आला किंवा त्यासंबंधीची माहिती आम्हाला म्हणजे आम्ही अडकून बसलो असतो लिटरली आम्ही असं स्टँड झालं की अरे पुढे काय. पण आम्हाला एक सवय लागली की म्हणजे की प्रत्येक शिलालेखाचा अभ्यास करताना इतर लेण्यांमध्ये शिलालेखांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. अर्थात कुठे ना कुठेतरी कसला काही लिंक लागते का. बरोबर. आणि अशी ती लिंक आम्हाला लागली होती ऍक्च्युअली. सो प्रत्येक इन्स्क्रिप्शन. दुसरा माझा रिसर्च पेपर आहे तो म्हणजे शिलाहार राजा सोमेश्वराचा गद्धेगड असलेला शिलालेख. आता ही गद्धेगड म्युझियममध्ये होती, डिस्प्लेमध्ये होती. मी ब्लॉगिंग करत होतो, मी तिचा फोटोग्राफ काढला, घरी आलो, तिला मी दुसऱ्याच नावाने तिथे ब्लॉग पब्लिश करून टाकला. ओके. काही कारणाने मला म्युझियममधनं फोटो घ्यायचे होते, ते मी घेतले दुसऱ्या एका मॉन्युमेंटचे. त्यावेळी अशी मला लक्षात आलं की मी चुकीच्या नावाने ब्लॉग पब्लिश केलेला आहे. म्हणजे तो मॉन्युमेंट आणि ज्या नावाने मी लिहिला होता ओके हे दोन्ही मिसमॅच होत होतं. ओ. जे डिस्क्रिप्शन जे मी लिहिलं होतं आणि त्याचं ॲक्च्युअल डिस्क्रिप्शन हे वेगळ्या मॉन्युमेंटचं होतं. ओके ओके. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, तो रानवड नावाचं एक उरणजवळ गाव आहे, त्याचा इन्स्क्रिप्शन मी तिथे इन्फॉर्मेशन मी तिथे टाकली. पण जेव्हा मी रानवडचा फोटो घेतला तेव्हा म्हटलं रानवडचा फोटो आणि हे मॅचच होत नाहीये. बरोबर. सो आय वॉज स्टार्ट. मी हळूहळू मग आता मला समजलं की मी कधी चुकलेलो आहे. म्हणून मग मी सुरुवात केली म्युझियमकडनं इन्फॉर्मेशन मागवायला की मला ह्याची इन्फॉर्मेशन द्या. म्युझियमने सांगितलं हा अनपब्लिश आहे. म्हटलं मला आणखीन बेसिक इन्फॉर्मेशन द्या. ASIकडे गेलो, ASIने मला आणखीन इन्फॉर्मेशन दिली. मॅडमकडे गेलो, मॅडम हा अनपब्लिश आहे. माझी गॅरंटी नाही, मी विश्वास नाही ठेवणार. म्हटलं अहो खरोखर बेसिक अभ्यास कर आणि माझ्याकडे ये. पुन्हा सगळा बेसिक अभ्यास केला, सगळे एव्हिडन्सेस चेक केले, व्हेरीफाय केले, ASIचे एव्हिडन्सेस क्रॉस व्हेरीफाय केले, म्युझियमने दिलेले मला एव्हिडन्सेस क्रॉस व्हेरीफाय केले. मॅडम म्हटलं मॅडम आता मी शुअर आहे की हा इन्स्क्रिप्शन अनपब्लिश आहे. ठीक आहे, आता मला वेळ दे. मी 6 महिने काम केलं, आता मला वेळ दे. त्यानंतर मॅडमने आणखी 5-6 महिने काम केलं. त्यानंतर जेव्हा त्या सॅटिस्फाय झाल्या तेव्हा त्या बोलल्या पंकजा ह्याच्यावर आपण काम करणार आहोत. सो कोणतीही गोष्ट म्हणजे एखादा रिसर्च पेपर पब्लिश करताना तुम्हाला फार असं तुम्हाला पेशन्स ठेवायला लागतो. इट्स नॉट लाईक दॅट की मी आज रिसर्च पेपर पब्लिश केला आणि मला 2 महिन्यामध्ये माझा पब्लिश झाला तो. जेव्हा तुम्ही एखादी मोठी डिस्कवरी देत आहात तेव्हा तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. पण डिस्कवरी जेवढ्या केल्या की आता एवढं सगळं बेसिक माझं असं मत आहे ना की तुम्ही लोक जे काम करताना त्याच्यामुळे इतिहास जपून पण आणि इतिहास आता रिसर्च पेपरमुळे बाहेरच्या देशांमध्ये कारण इंग्लिशमध्ये लिहितो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होईल किंवा होतोय. हो नक्कीच होतोय. अरे सो ह्या संबंधी सरकार म्हणून तुमची काही दखल घेतली जाते का? अजिबात नाही. आम्ही एवढं काम करतो सरकारकडे, आम्ही एवढं काम करतो. आम्ही सांगतो, स्वच्छ सांगतो, आम्ही स्वतःच्या पैशाने सगळं काम करतो आहोत. ह्याच्यामध्ये ॲट प्रेझेंट कोणताही सरकारी पैसा नाही आहे किंवा कोणी आम्हाला डोनेशन पण देत नाही. आम्ही आत्ताही सगळे स्वतःच्या खिशातनं पैसे टाकतो आहोत. पण कोण वेगवेगळ्या संस्था असतात ज्या तुम्हाला मदत करतात करू शकतात. बट आम्ही आत्तापर्यंत अजून तरी आम्ही गेलेलो नाही. बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला वेगवेगळे इक्विपमेंट्स लागतात, कॅमेरा लागतात किंवा काही गिअर्स लागतात. हां, मी तेच म्हणणार होतो की त्या सगळे आत्तापर्यंत सगळे मी माझ्या फळाने वापरले. माझ्या स्वतःकडे कॅनॉन 200D आहे, एक गोप्रो आहे, एक 44-250ची लेन्स, 40-250ची लेन्स आहे. कारण की हे मला घेणं गरजेचं. मी जर का अभ्यास करतोय तर मला घेणं गरजेचं आहे. अर्थात. पण ह्याला सरकारने मग कुठेतरी किंवा जर का इतिहास अभ्यासक जर का काहीतरी करत असतील तर सरकारने कुठेतरी या गोष्टी पुढे किंवा त्यांच्यासाठी काही प्लॅटफॉर्म क्रिएट केला पाहिजे. अर्थात. बिकॉज हे पण एक म्हणजे काय म्हणू शकतो आपण याला, हे पण एक पर्यटनाचं एक उत्पन्नाचं साधन आहे खूप महत्त्वाचं की जेणेकरून जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येतील, बाहेरच्या देशातले. बिकॉज जगात आपण लोकांना नवीन नवीन गोष्टी दिल्या तर लोक आपल्याकडे येतील. प्रश्नच नाही. एवढ्या गोष्टी आहेत आणि शोधल्या तर आणखीन आता मी म्हटलं ना, आता आम्हाला गेल्या म्हणजे आणखीन होतं की आपण खिडकाळीचं मंदिर आपण नेहमी बघतो. हो बरोबर. बट हे आजपर्यंत लोकांना माहीत नव्हतं की त्याच्यावरती रिसर्च पेपर पब्लिश झाला नव्हता, जो मी गेल्या वर्षी केलेला आहे. क्या बात आहे.
म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. इव्हन तो मी मगाशी आपल्या बोलण्यामध्ये आला होता की सेंट जेम्स चर्च, मी ब्रिटिश पिरियड किंवा पोर्तुगीज पिरियडमध्ये कारणीभूत आला तो बाबाजी, सेंट जेम्स चर्चमधला स्टीफन बॅबिंग्टन. त्याच्या आधी मी ब्रिटिश किंवा पोर्तुगीज हिस्ट्रीमध्ये जाईल असा विचारच केला नव्हता. तर ते सेंट जेम्सची सिमेट्री जी आहे त्याच्यामध्ये स्टीफन बॅबिंग्टनची समाधी आहे. आता लोकांना स्टीफन बॅबिंग्टन कोण, आजच्या ठाण्यामधल्या लोकांना ऐकायलाही सांगता येणार नाही की स्टीफन बॅबिंग्टन कोण होता, त्याने काय एवढं महत्त्वाचं काम केलं की ज्याची समाधी ठाण्यामध्ये आहे. एक्झॅक्टली कोणालाही माहीत नाही. पण त्याच्या समाधीमुळे मला नवीन टॉपिक मिळाला आणि मी पोर्तुगीज पिरियडमध्ये आलो असं मला हरकत नाही. बिकॉज जेव्हा मी त्या समाधीचा अभ्यास करायला सुरुवात केला तेव्हा मला असं लक्षात आलं की त्याची जी स्मृतिशिला जी आहे ती ट्रायलिंग्युअल आणि ट्रायस्क्रिप्ट आहे. बापरे. त्या 3 भाषांमध्ये माहिती लिहिलेली आहे, मराठी, इंग्लिश आणि उर्दू. 3 वेगवेगळ्या भाषा आहेत, 3 वेगळ्या लिपी आहेत. एका बाजूला त्याचा कोट ऑफ आर्म्स आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर सगळी माहिती लिहून दिली की तो ठाण्याचा जज होता, पहिला जज. नंतर तो ठाण्या सोडून त्याची बदली मुंबईला झाली. मुंबईला बदली झाल्यानंतर काही कामासाठी तो ठाण्यामध्ये आला. ठाण्यातल्या वजुली भागात आग लागली. ती आग लागल्यानंतर त्याला तसं जाणं गरजेचं नव्हतं कारण तो ठाण्याच्या काही भेटी करता आलेला आहे. पण मी ठाण्यामध्ये काम केलेलं आहे, इथल्या लोकांसाठी काम केलेलं आहे म्हणून मी तिथे जाणार. आणि ती आगीतनं लोकांना वाचवताना त्याच्याच नेमका डोक्यावरती ओंडका पडला आगीचा, त्याच्यात तो मेला. अरे जेव्हा ही बातमी लोकांना समजली, कारण की लोक त्याला देवासारखं मानत होती, कारण त्याने जे निर्णय दिले कोर्टात, म्हणजे निवाडे केले होते ते लोकांनी अगदी डोळे झाकून मान्य केलेले आहेत, एवढा त्याच्यावरती लोकांचा विश्वास होता. आणि जेव्हा त्याला समजलं की स्टीफन बॅबिंग्टन मृत्युमुखी पडला आहे तेव्हा लोक त्याला बघायला आली. आणि जेव्हा त्याची अंत्ययात्रा निघाली, म्हणजे आजचा जो आपलं जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे त्याबरोबर जिथे आपलं कोर्ट आहे तिथे त्याचा वाडा होता. आता तो वाडा जरी स्टीफन बॅबिंग्टनचा जरी असला तरी तो वाडा होता सरदार भिवलकरांचा. तो सरदार भिवलकरांचा वाडा म्हणून कोणाला माहितीच नाही. आता माहितीच नाही. स्टीफन बॅबिंग्टनचा वाडा म्हणून त्याचा म्हणजे इव्हन तो ब्रिटिश रेकॉर्डमध्ये पण स्टीफन बॅबिंग्टनचा वाडा म्हणून रेकॉर्ड आहे त्याचा, पण तो मुळात वाडा आहे सरदार भिवलकरांचा मराठी वाडा, म्हणजे मराठा पद्धतीचा वाडा होता तो. तर मग त्याच्या समोर जो होता तो पण मराठा वाडाच होता, मराठा पद्धतीचा. ठाण्याचा चालचा चौकीदार जो होता त्याचा तो वाडा होता. तिथे आपला पहिला जिल्हाधिकारी जायचा ठाण्याचा, तर तिथे जिल्हाधिकारी आणि बॅबिंग्टन हे दोघं चांगले मित्र. त्यामुळे मग जिल्हाधिकाऱ्याच्या घरी त्याचा मृतदेह ठेवला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची अंत्ययात्रा निघाली साधारणपणे 7,000 ते 8,000 लोक त्या अंत्ययात्रेमध्ये होती त्यावेळी 1822 साली. हे विचार कर. आणि मग नंतर लोकांनी वर्गणी काढून त्याची ती समाधी उभारली. सो आता ही जेव्हा माहिती सुरुवात केली म्हटलं हा काहीतरी इंटरेस्टिंग आहे. नंतर असं समजलं की जरी ह्याची समाधी जरी इकडे असली तरी ह्याच्या बायकोने आणखीन एक वेगळी कोनशिला किंवा स्मृतिशिला मुंबईच्या सेंट जेम्स, म्हणजे आपलं जे मुंबईला जो मेन चर्च जे आहे फोर्टमधलं, त्या सेंट जेम्स चर्चमध्ये ठेवलेली आहे. तिथे गेलो पुन्हा बघायला, तिथे तर आणखी नवीन शॉकिंग माहिती पडली. हा बॅबिंग्टन मेला 1822 साली, त्याची बायको 1863 पर्यंत जिवंत होती. आणि तिने आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या 2 मुलांचा मृत्यू पण बघितलाय. आणि ती सगळी माहिती त्याच्यामध्ये म्हणते की त्या नवऱ्याबरोबर माझी 2 मुलं पण तिथे पुरलेली आहेत. हे कुठेच लिहिलेलं नाहीये, म्हणजे हे गॅझेटमध्ये पण लिहिलेलं नाहीये. सो मग तिने आणखीन एक नमूद करून ठेवलं की इथे जो माझा नवऱ्याचा पुतळा जो आहे, जो आता सेंट्रल लायब्ररीमध्ये आहे, म्हणजे त्या चर्चमध्ये तो पुतळा सेंट्रल लायब्ररीमध्ये हरवला. मी सेंट्रल लायब्ररीमध्ये गेलो. आता ऑलरेडी मी एशियाटिक सोसायटीचा मेंबर असल्या कारणाने मी तिथे गेलो. म्हटलं पुतळे कुठे, मला सगळे पुतळे बघायचे आहेत. म्हटलं मला स्पेसिफिक स्टीफन बॅबिंग्टनचा बघायचा आहे. असा पुतळाच नाही आपल्यामध्ये. म्हटलं आहे. शेवटी सगळे पुतळे बघायला घेतले तर एका कोपऱ्यामध्ये स्टीफन बॅबिंग्टन बसला होता. म्हणजे आता तो पुतळा जो आहे असा मस्त तो पेपर वाचतोय, असा मस्त शांत, असं म्हणजे एखादी व्यक्ती शांत कशी बसली असेल तसा तो बसला होता. म्हणजे विचार कर की एका व्यक्तीनं ठाण्याचं स्वरूप पूर्ण बदललं. त्याने अनेक कोर्ट निवाडे तुम्हाला दिले, त्या व्यक्तीबद्दल ठाण्याला लोकांनाच माहीत नाहीये.
की ज्याने ठाणा एवढं चांगलं वसवलं असं म्हणू शकतो आपण अगदीच. आणि ह्याचा आणखीन एक किस्सा असा म्हणला, ज्या दिवशी मी सगळी गोष्टी माहिती करत होतो, प्रिसाइजली म्हणा तर मी 31 डिसेंबरला त्या चर्चमध्ये होतो. कारण की एशियाटिक सोसायटी आणि हे चर्च काही जास्त लांब नाही आहे. मी चर्चमध्ये गेलो आणि ती फ्लॅग समोर उभा, आणि सडनली माझं लक्ष गेलं त्याच्या जन्मतारखेसमोर. ती होती 31 डिसेंबर. अरे वा. सो असे अनेक किस्से म्हणजे रिसर्च पेपर करताना असे अनेक किस्से झालेले आहेत. मी म्हणलं की प्रत्येक रिसर्च पेपर हा एक वेगळाच पुन्हा आणखी पार्ट आहे. आणि तुझा जो कॉईन्सचा जो एक हे की वेगवेगळे कॉईन्स तू असे जमा केले तर तुझ्याकडे आहेत, तो नाण्यांचा इतिहास काय आहे? आपल्याकडे नाणी हा तर फार म्हणजे आपण जर का बघितलं तर साधारणपणे आपल्याकडे इसवी सन पूर्व 600 पासून आपल्याकडे नाणी आपल्याकडे आहेत. पण पूर्वीची नाणी वेगळी होती, ज्याला आम्ही म्हणतो पूर्वीची नाणी ती एक बेंड बार किंवा वक्रपट्टिका, म्हणजे एक चांदीचा एक पत्रा असतो, त्याला असा तो थोडासा तो वक्राकार केलेला असतो, दॅट्स इट. आणि त्याच्यावरती काही चिन्ह कोरलेली असतात. हे भारतातलं सगळ्यात जुनं नाणं. ओके. आणि ते आहे तुझ्याकडे? अरे वा. माझ्याकडे फार लिमिटेड म्हणजे अशी मर्यादित नाणी आहेत, पण जेवढी काही नाणी आहेत ती फार सुंदर आहेत. म्हणजे अगदी त्यामुळे सातवाहन आहेत, शिलाहार आहेत, पुन्हा यादवांची काही नाणी आहेत, किंवा मौर्यांच्या शुंग काळातली काही नाणी आहेत, काही ससानियन राजघराण्याची नाणी आहेत, ग्रीक नाणी आहेत, क्षत्रपांची आहेत, शिवाजी महाराजांच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या शिवराई आहेत, नंतर पेशव्यांच्या काळातली काही नाणी आहेत, नंतर काही नाण्यांवरती देवता असलेली नाणी आहेत. मग त्यामध्ये गणपती आहे, कृष्ण आहे, नंतर शिवलिंग असलेलं नाणं आहे, मारुती असलेलं नाणं आहे. तर नाणी पण हा तुमचा एक वेगळा म्हणजे इतिहासाचा एक वेगळाच पार्ट आहे की जो तुम्हाला त्या काळात तुमची परिस्थिती कशी होती हे डिपिक्ट करतात. समाज कसा होता त्यावेळेस, व्यापार कसा होता. आता ह्याच्यामध्ये आणखीन 2 नाणी माझ्याकडे खास आहेत, ती म्हणजे सुवर्ण नाणी. 2 अगदी एकदम छोटीशी सुवर्ण, म्हणजे त्यांचं वेट 0.05 ग्रॅम असेल. ती कोणती आहे? ती एक आहे ते श्रीलंकेचं आहे आणि एक आहे ते केरळचं आहे. पण एकावरती बोट आहे. दॅट मीन्स ते नाणं ज्याचं नाणं आहे त्याच्यामधनं त्यांचा बोटीशी फार संबंध होता. आणि नाण्यांवरनं हे पण समजत असेल ना की कोणकोणत्या कालखंडात होतो आणि त्या कालखंडाचा इतिहास काय काय त्या राजा. हो, कारण की जी सातवाहनांची जी नाणी आहेत ना त्याच्यावरती त्यांचे चेहरे कोरलेले आहेत. आता त्यांनी ही पद्धत कुठून घेतली आहे तर ग्रीक नाण्यांवरनं. ग्रीक नाण्यांवरनं त्या राजाचा चेहरा कोरलेला असतो. किंवा मग काही नाण्यांवरती म्हणजे आपल्या देवता पण कोरलेल्या आहेत. लाईक यौधेय गणपत महाजनपद होतं, त्यांच्या नाण्यांवरती आपल्याला कार्तिकेय कोरलेला दिसतो. काही कुशाण नाण्यांवरती आपल्याला शंकर आहे बघायला मिळतो, बुद्ध बघायला मिळतो. सो नाणी हा एक म्हणजे तुम्हाला म्हणतो ना की नाणी इतिहासाचा एक फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमच्याकडे शिलालेख नसतील पण तुमच्याकडे नाणं आहे तर तुम्ही तुमचा सगळा इतिहास बदलू शकता. कारण की अनेकदा असं होतं की शिलालेखामध्ये त्याचं नाव नसेल पण त्याने नाणं इश्यू केलेलं आहे. दॅट मीन्स तो राजा होऊन गेलेला आहे. राजा नाणं कधी इश्यू करतो जेव्हा तो एखादा विजय प्राप्त करतो किंवा तो सिंहासनावर बसतो तेव्हा. नाणं आहे म्हणजे तो राजा होऊन गेलेला आहे. मग त्याचा ताम्रपट असला काय नसला काय फरक नाही पडत. ओके. नाणं आहे ना तुमच्याकडे, पण हल्ली त्याच्यामध्ये पण हल्ली पुन्हा फोर्जरी होते. बनावट मार्केटमध्ये बनावट नाणी येतात. मग मला ती नाणी बघणं गरजेचं होतं की हे नाणं खरोखर बनावट आहे का कसं आहे ते. आणि आता हल्लीची नाणी येतात म्हणजे ते बनावट दाखवण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स त्या नाण्यावरती करतात. पण आता आम्हाला माहिती वाटलं की कोणतं नाणं बनावट असावं आणि कोणतं नाणं खरं आहे ते तुम्हाला एकदम नजर तुमच्या एकदा बसली की तुम्हाला ते बरोबर तुम्हाला दिसून येतं. ते बॅक टू परत महाराष्ट्राचं टुरिझम आणि महाराष्ट्राचा ट्रेक, जे याच्यावरती महाराष्ट्राचं खरं तर पर्यटन क्षेत्र आणि बऱ्यापैकी मला असं वाटतं ना आर्थिक उलाढाल अवलंबून आहे. बरीच आणि त्यामध्ये बराचसा अजून स्कोप पण आहे. म्हणजे आपण जर का ते म्हणून ना प्रॉपरली रेग्युलर आपण आपलं ते टुरिझम डिपार्टमेंट जे आहे आपण ते जर का प्रॉपरली हे केलं ना तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आपल्याला रेव्हेन्यू मिळेल. आजही भारताच्या GDP मध्ये टुरिझम हे क्षेत्र फार कमी आहे. अर्थात, आणि ते खूप वाढलं पाहिजे. आपल्याकडे बरंच आहे. आपल्याकडे टुरिझम बेस आपण जर का इंडस्ट्री निर्माण करू शकतो आपण. प्रश्न देत नाही मला पण करत नाही आपण. म्हणजे मुख्य प्रश्न आपण करत नाही का आपण टुरिझम ह्या क्षेत्राला जसं एकदम म्हणतात एकदम तळागाळातलं किंवा निग्लेक्टेड क्षेत्र असं करून ठेवलेलं आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये आय कॅन से. बिकॉज आपल्या बाजूचं राज्य तर पर्यटनावरती अवलंबून आहे अख्खं.
अख्खं गोवा पर्यटनावरती चालतं. मी गोवा नाही, गोवा म्हण अगदी तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, साऊथची- मध्य प्रदेश, Even सगळ्यांकडे केरळमध्ये पण. सगळ्यांकडे टुरिझम डेव्हलप आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण टुरिझम वरती का भर देत नाही, का लक्ष देत नाही? खूप उदासीनता उदासीनता म्हणण्यापेक्षा, आणि उदासीनता तर आहे, त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे त्या मंदिरांच्या असलेल्या जागा, त्या जागांमध्ये सगळ्यांचं लक्ष असतं. हा. ज्याचं एक तुला सोपं उदाहरण देतो, चांगलं म्हणजे कल्याणच्या जवळ लोणाड नावाचं गाव आहे. हम्म. त्या गावामध्ये लेणी आहेत आणि मंदिरं आहेत. हो माहिती आहे मला. हो. ते मंदिर जे आहे ज्याला आपण रामेश्वर मंदिर म्हणतो, ते मंदिर ASIच्या अंडर आहे, किंवा त्या लेणी पण ASIच्या अंडर आहेत. ASI काय म्हणतोय की प्रोटेक्टेड मॉन्युमेंटच्या 100 मीटर आसपास काही नसलं पाहिजे. आज जर का आपण लोणारला गेलो तर काय बघायला मिळतंय? मंदिराला लागूनच घर बांधलेलं आहे. घरं चालू झाले. हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक, आता आय थिंक तो प्रकार कोणी केला माहीत नाही आम्हाला, पण जिल्हाधिकारी कार्यालयानं त्या मंदिरावर छप्पर बांधून ठेवले, शेडिंग हे करून ठेवले, रुफिंग करून ठेवलेले, जे अगेन पुन्हा इलिगल आहे. आता त्याला परवानगी कोणी दिली माहीत नाही आपल्याला. बरोबर आहे. लोणाड लेणीच्या समोर गोडाऊनचं काम चालू आहे, म्हणजे दरीमध्ये गोडाऊनचं काम चाललंय. म्हणजे आपणच त्यांना प्रमोट करण्याऐवजी आपण इन्फ्रास्ट्रक्चर प्रमोट करत आहोत. ते चुकीचं तिथे आहे. कसं जायचं ह्याचे आपण म्हणजे लोकांना आजपर्यंत अजूनही लोणाड लेण्यांना कसं जायचं माहित नाही अजूनही. म्हणजे ते पर्यटन आपण मोठं करण्यापेक्षा तिकडचे आपण ते डिस्ट्रॉय कसं करता येईल, Destroy कसं डिस्ट्रॉय करता तेच बघतो आहोत. इव्हन तो ठाण्यामध्ये पण, ठाण्यामध्ये तुमच्याकडे आपल्याकडे बरेच स्कोप आहेत पर्यटनाचे. आता मी जसं म्हणलं की सेंट जेम्स चर्च, कोणाला सेंट जेम्स चर्च माहीत नाही ठाण्यामध्ये. एवढं 200 वर्ष जुनं तुमच्याकडे चर्च आहे, आणि ते फक्त प्रोटेस्टंट चर्च आहे. म्हणजे ख्रिश्चनिटीमध्ये 2 आहेत, एक कॅथलिक चर्च आणि एक प्रोटेस्टंट चर्च. कॅथलिक चर्चची लोक ह्याच्यामध्ये जाणार नाहीत, प्रोटेस्टंट चर्चामध्ये, आणि प्रोटेस्टंट चर्चची माणसं कॅथलिकमध्ये जाणार नाहीत. एवढा त्यामुळे त्यांचा तो वैरभाव असतो. कॅथलिक चर्चमध्ये गेल्यानं तुम्हाला तुमचं म्हणजे जेव्हा तुम्ही कॅथलिक कन्वर्ट करता तेव्हा तुम्हाला तुमची आयडेंटिटी, पार्टची जी आयडेंटिटी आहे ती तुम्हाला काढून टाकावी लागते. तसा प्रकार प्रोटेस्टंटला नाही. ओके. आजही आपण जर सेंट जेम्स चर्चमध्ये गेलो ना, आणि तिथे जे फादर जे आहेत ना, ते कोण आहे माहिती आहे? गायकवाड आहेत, भोसले आहेत. ओ. तिथे जे माणसं येतात ती कोण आहेत? राऊत. अरे बापरे. ती सगळी मराठी माणसं क्या बात आहे, क्या मराठी माणसं आहेत ती, जी आता फक्त ख्रिश्चन झालेली आहेत. तर त्यांच्यावर जाऊन आपण बोललो पाहिजे. आपण आपल्याला त्यांच्याबद्दल आणखीन माहिती मिळेल, त्या कम्युनिटीबद्दल आणखीन जास्त माहिती मिळेल, चर्चबद्दल आणखीन माहिती मिळेल. पण जाणार कधी आपण जातच नाही. आपण जातो ठाणे म्हणजे आपण म्हणणार की ठाणं पण आपण फिरायचं म्हणलं ना, त्या आणि सगळ्या गोष्टी असं मला असं बघायला मिळतात. पण तुम्हाला फिरलं पाहिजे, किंवा तुम्हाला ते म्हणजे म्हणा नाही, ते त्या भागाबद्दल तुम्हाला आपुलकी पाहिजे की मी का फिरतोय. डोळे उघडे ठेवले. डोळे उघडे ठेवायचे. तुम्हाला काहीतरी बघायला मिळतंच, काहीतरी बघायला मिळतं. आता सुरुवात जेव्हा मी ट्रेकिंग करत होतो त्यावेळीचा माझा अप्रोच आणि आत्ताचा अप्रोच याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. प्रश्नच येत नाही. आता तू बऱ्यापैकी अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी पण ॲट द सेम टाइम तो अप्रोच डेव्हलप करण्यामध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग आहे. म्हणजे बिकॉज हे मी म्हणतो ना, मी आत्ता ज्या लेवलला आत्ता आलेलो आहे ह्याच्यामध्ये अनेक व्यक्तींनी मला सपोर्ट दिला आहे. माझ्या आईवडील असतील, डॉक्टर रुपाली मोकाशी असतील, किंवा माझ्यावर जी माझी अख्खी टीम आहे, ज्याच्यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीचे काही स्टुडंट्स आहेत, गुहागरला माझे एक स्टुडंट काम करते आहे. सो हे मी एकट्याने, आत्ता जे मी ज्या लेवलला आलेलो आहे ना, हे मी एकट्याने नाही केलेलं. हे सगळ्यांनी इट्स लाईक अ टीमवर्क. आम्ही टीमवर्क म्हणून काम करतो आहोत, त्यामुळे आम्ही सगळं एवढं करू शकतो. सगळ्याच ठिकाणी मी नाही जाऊ शकत. प्रश्न आत्ता गुहागरला आमची 5 कामं चालली आहेत, हो. आणि सगळी कन्झर्वेशनची कामं आहेत. म्हणजे तिथे आम्हाला तर कन्झर्व पण करायचं आहे, रिसर्च पेपर पण करायचं आहे, कारण त्यांच्यावरती कधी कोणी कामच केलं नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आणि पुन्हा मग हे सगळं करताना मग धावपळ होती ती वेगळीच, म्हणजे इथून तिकडून तिकडे. बट ठीक आहे, काहीतरी आपल्याला नवीन करायला मिळतं आहे, नवीन शिकायला मिळतं आहे, नवीन काहीतरी आपलं कल्चर किंवा संस्कृती आपण लोकांसमोर आणतो आहोत. आपल्याला हे आणि पोचवता पण येते. हे जास्त हे कुठेतरी जास्त म्हणजे महत्त्वाचं आहे की आम्ही जे काम करतो आहोत ते लोकांपर्यंत पोहोचणं, आणि आपली संस्कृती, जी प्राचीन संस्कृती जी आहे ती डॉक्युमेंटेशन होणं हे जास्त गरजेचं आहे. जर का ती नाही झाली तर मग आपण काय सांगणार की 200 वर्षापूर्वी कसं होतं ते. म्हणजे आत्ता जरी आमचं नाव नसलं, म्हणजे आत्ता जे आम्ही काय म्हणते मे बी पुढच्या आगामी काळामध्ये लोकांना उपयोगी पडणार आहे. आणि नाव पण होईल. नाव बोलते आम्ही नावासाठी आम्ही आत्ता होतं की आम्हाला फक्त एकच आहे की
आपलं जे काही आत्ता आपलं जे काही पुरावे आहेत किंवा ज्या अँटिक्विटीज आहेत त्या जतन करणं. हे तुला मी उदाहरण देतो की बोरिवलीच्या कान्हेरी लेणी. बोरिवलीच्या कान्हेरी लेण्यांमध्ये साधारणपणे 50-70च्या आसपास शिलालेख आहेत. बट एंटायर तिकडूनचे शिलालेख एकाच तिकडे कोणते शिलालेख त्यांचे फोटो हे आत्ता ASI कडे पण नाही आहेत. हो, ते सगळे फोटो माझ्याकडे आत्ता आहेत. हां, पण ते एका व्हिजिटमध्ये झालेलं नाही का. बरोबर. त्यासाठी मला कमीत कमी आत्तापर्यंत माझ्या कान्हेरीच्या 40-45 व्हिजिट झालेल्या आहेत. तर इट्स लाईक हे डॉक्युमेंटेशनचं काम जे आहे ते असं छोटं नसतं. ते मला वेळ द्यावा लागतो. तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो. प्रश्नच येत नाही. पण आपल्या लोकांना जे आत्ताचे जे आहेत ना त्यांना पेशन्स न करता जे काही काम मिळेल ना किंवा तिथे जास्त लोकांना जास्त आवडतं. मग ते कुठून होतं तर मग तर रील्स किंवा स्टोरीज. म्हणजे आपण जर का बघितलं लोकांना रील्स आणि स्टोरीजमध्ये जास्त लोकांना व्ह्यूज मिळतात. आम्ही जर का तसे व्हिडिओ टाकले तर आम्हाला तसे व्ह्यूज मिळणार नाहीत. अर्थात बरोबर आहे, बरोबर आहे. तर लोकांना ते जास्त पाहिजे. ठीक आहे, आम्हाला ते नको आहे. आम्हाला प्रॉपर रिसर्च पाहिजे किंवा आम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा आहे. सो बेसिकली मी आज काय घेऊन चाललो आहे असं म्हणेन ना तर पर्यटन, ऐतिहासिक वारसा, भौगोलिक इतिहास आणि आजची पिढी फक्त रील आणि कॅमेऱ्याच्या मागे राहण्यापेक्षा ही एक खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची वाट आहे की ज्याच्यातनं संस्कृती, परंपरा, इतिहास समजायला, जपायला आणि पुढे पोचवायला. आणि ह्या निमित्ताने पर्यटनाला जो काही फायदा होणार तो तर वेगळाच, म्हणजे तो तर खूप महत्त्वाचा आहे. पण ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या विकसित होणं खूप गरजेचं आहे. ऑब्व्हियसली. आणि मला असं खूप वाटतं की तुमचं हे काम हे खूप महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे की ज्या काळात लोक सायन्स कॉमर्स घेऊन स्टेबल आयुष्य जगत होते त्या काळामध्ये तुम्ही हे सगळं चालू केलं म्हणून आज अनेक गोष्टींचा ठाण्याचा इतिहास कळला लोकांना किंबहुना वेगवेगळ्या लेण्या वाचायला मिळतील. कारण बघणं वेगळं आणि वाचणं वेगळं. बरोबर. ऐतिहासिक ठिकाणी ऐतिहासिक वास्तू बघणं वेगळं आणि त्या ऐतिहासिक वास्तू आता वाचायला लागले ना लोक तर मला असं टॉप ऑफ पर्यटनाला फायदा होईल आणि पर्यटन खूप मोठं होईल. हो, नक्कीच. तेच पण नक्की आपण जर काय आम्ही नेहमीच म्हणतो की तुम्ही एखाद्या ठिकाणी जर का भेट देतात ना तर तुम्ही त्या जागेबद्दल बेसिक माहिती तुम्ही करून जा. अर्थात आपण तेच करत नाही. आपण गोव्याला जातो फक्त बीचेस बघतो किंवा चर्च बघतो. अरे पण त्या चर्च मागे पण काहीतरी इतिहास आहे ना. म्हणजे गोव्याला आम्ही म्हणतो गोवा ठीक आहे पर्यटन म्हणून चांगलं आहे पण गोव्याच्या मागे एक काळा इतिहास पण आहे अजून त्याच्या मागे. तो पण बघणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी वेगळा पॉडकास्ट परत करायला लागणार आहे मला. म्हणजे मी उदाहरण सांगतो. आपण गोव्याला जातो. आपण गोव्याचा हात कातरो काम बघत नाही जो बघणं गरजेचं आहे. आपण बिकॉज त्या हात कातरो खांबाला बांधून अनेक लोकांचे हात कापलेले आहेत हिंदू लोकांचे. आपण ते बघतच नाही. लोकांना हात कातरो खांब हाच माहित नाही पहिली गोष्ट. ऍक्च्युली मलाही नव्हतं माहिती. जे आपला म्हणजे विचार करा गोव्यामध्ये हिंदू लोक वाचलेली आहेत. आत्ता जो गोव्यात हिंदू समाज जो आहे तो त्या लोकांनी आपलं बलिदान दिलंय म्हणून लोक राहिलेली आहेत की त्यांना दिसलं की ह्या लोकांना त्रास झालाय मग आम्ही इथून हलणारच नाही. इव्हन आज ठाण्यामध्ये किंवा साष्टीमध्ये लोक का टिकून राहिली आहेत तर त्यांनी तो त्रास सहन केला. काही लोक आणि म्हणून मग ते म्हणाले जसं की अंजुरकर पेशव्यांकडे गेले. पेशव्यांना सांगितलं की तुम्ही आता अटॅक करा, आक्रमण करा, तुम्हाला जी मदत पाहिजे ती मी देतो पण आता तुम्ही ठाण्याला मुक्त करा. सो हा इतिहास आपण तिथे गेल्यानंतर हा इतिहास विसरणं गरजेचं नाही. म्हणजे जेव्हा आपण गोव्याला जातो आपण गोव्याला तर ओल्ड गोव्याचे सगळे चर्चेस बघतो. आणि बट तो त्या ओल्ड गोवा चर्चेसपासून फाक्याच्या अंतरावर 100-200 मीटरवरती तो हातकातरो खांब आहे. किती जण होता तो हातकातरो खांब बघायला? कोणी नाही. मुळात तो हातकातरो खांब म्हणजे एका मंदिराचा खांब आहे. तो त्या मंदिराचा खांबाचा उपयोग त्यांनी लोकांचे हात कापायला केलाय. कोण जातं तो बघायला? परत सेम जे सुरुवात जिथून गेली तिथेच. सो थँक्यू आजच्या या पॉडकास्टच्या आजच्या भागामध्ये तू आलास आणि आम्हाला या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिलीस. किंबहुना माहिती नाही म्हणणार मी बिकॉज इतिहासाची माहिती घेतली की आपण वाचून सोडून देतो. नाही पण आम्ही नाही सोडून देत. तेच ते गरजेचं होतं. जाणीव करून देणं खूप गरजेचं होतं. सो त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच आज आलास. आणि ट्रॅव्हलखोरतर्फे एक छोटीशी भेट. थँक्यू. आणखी मी तुला बोललं पाहिजे तुम्हाला संधी दिलीस ते. अरे नाही